हा बोला. म्हणा आजच्या क्षीरसागर सर. हा 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 बरोबर. आजच्या क्लासची सुरुवात समर्थ रामदास स्वामींनी एक सुंदर हनुमंतावर एक अभंग रचलेला आहे, अप्रतिम दर्जाचा. त्या सगळ्या अभंगामध्ये हे आहे की तो अभंग गायल्यानंतर काय फलश्रुती आहे किंवा मारुतीचं नाव घेतल्यानंतर काय फलश्रुती मिळते हे त्या अभंगात सांगितलंय. मी गाण्याचा प्रयत्न करतोय तो अभंग. नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. नाव मारुतीचे घ्यावे, अवघा मुहूर्त शकून हृदयी मारुतीचे ध्यान. अवघा मुहूर्त शकून हृदयी मारुतीचे ध्यान. जिकडे तिकडे जाती भक्त, पाठी जाय हनुमंत. पाठी जाय हनुमंत. नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. नाव मारुतीचे घ्यावे, राम उपासना करी मारुती नांद त्याचे घरी. राम उपासना करी मारुती नांद त्याचे घरी. दास म्हणे ऐसे करा, हॅलो, सदा आवाज येतोय का मारुती ह्यांचा सगळ्यांना? धरा. हो मॅडम. हो मॅडम. हो हो येते. मॅडम, येतोय मॅडम. हो येतोय. सदा माझं इंटरनेट मारुती काहीतरी गडबड हृदयी आहे. धरा. नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. नाव मारुतीचे घ्यावे, मुहूर्त शकून हृदयी मारुतीचे ध्यान. अवघा मुहूर्त शकून हृदयी मारुतीचे ध्यान. जिकडे तिकडे जाती भक्त, पाठी जाय हनुमंत. पाठी जाय हनुमंत. नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. नाव मारुतीचे घ्यावे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद साहेब, धन्यवाद. हळदणकर मॅडम, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जरा स्वागत करा सगळ्यांचं. हो सर. आवाज कमी होतो. सर्वप्रथम आजच्या क्लासमध्ये गुरुवर्य देवारी सर यांना मी नमस्कार करते. आज कुबल मॅडम लेक्चर घेणार आहेत, त्यांचंही स्वागत करते, नमस्कार करते. आणि आता क्षीरसागर सरांनी जी मारुतीची उपासना दर्शवणारी असं हे कवन म्हटलं, नाम मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. अतिशय आर्ततेने मारुतीचं केलेलं स्तवन आणि मारुतीचं कवन हे खरोखर मनापर्यंत पोचलं. आणि शनिवारच्या दिवशी केलेलं हे पूजन किंवा मारुतीची महती त्यांनी खूप सुंदर स्वरामध्ये सादर केली. तेव्हा क्षीरसागर सरांचं सुद्धा धन्यवाद आणि स्वागत. आता आज आपल्याला शास्त्री विषयाच्या शास्त्री परीक्षेला जे विद्यार्थी बसणार आहेत त्यांच्यासाठी सरांनी सुरू केलेली ही मालिका कुबल मॅडम अतिशय अभ्यासपूर्वक घेत आहेत आणि खूप चांगले चांगले विषय ते सादर करत आहेत. आत्ताचा विषय आहे तो कलावंतांच्या कुंडल्या. कलावंत होण्यासाठी लागणारी कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असावी
आणि कोणता काळ हा त्यांच्यासाठी महत्वपूर्ण असू शकेल याविषयीची खूप चांगली चर्चा त्यात करतच आहेत. आणि सरांचं ध्येय जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं याच्यासाठी त्यांचे 100% प्रयत्न चालू आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने हा वर्ग चालू ठेवत आहे. तेव्हा कुबल मॅडमना शुभेच्छा तर देतेच, पण सगळ्या विद्यार्थ्यांचं, जिज्ञासू विद्यार्थ्यांचं, परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा स्वागत करते. त्यात शिंदे सर आहेत, कुबल मॅडम आहेत, रंजन मॅडम आहेत, सगळी जण आहेत, सगळे विद्यार्थी आहेत. तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करून कुबल मॅडमना विनंती करते की त्यांनी आजचा विषय सुरू करावा. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद मॅडम. मॅडम, धन्यवाद. फार छान. हा. पुन्हा एकदा स्वागत सगळ्यांचं. आणि विद्याधर सरांनी प्रार्थना म्हटली त्याबद्दल, विवेकानंद सरांनी प्रार्थना म्हटली त्याबद्दल त्यांचं स्वागत. धन्यवाद. थँक्यू सर. तर सर्वात प्रथम क्षीरसागर सर, तुम्हाला नमस्कार आणि तुमचं स्वागत. तुम्ही आज मारुतीरायांची प्रार्थना अतिशय सुंदर आणि तुमचा आवाज पण खूप चांगला आहे. तुमचं जे उद्दिष्ट होतं प्रार्थना म्हणण्याचं ते आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं. आणि हळदणकर मॅडम, तुम्ही पण आपल्या क्लासचं छान स्वागत केलंय, त्यासाठी तुमचे पण धन्यवाद आणि तुम्हाला पण नमस्कार. आणि आता राहिले आपले सर, अभिषेक ऍस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीचे सर्वे सर्वा ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सर, आपणास आम्हा सर्वांतर्फे तुमचं पण खूप खूप स्वागत आणि तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद पण, आणि कोटी कोटी साष्टांग दंडवत पण. आणि इथे उपस्थित सर्वांचं स्वागत, म्हणजे जे क्लासला उपस्थित आहे त्यांचं पण आणि जे नाहीत त्यांचं पण. नाहीत त्यांचं का मी म्हणते, कारण बरेच लोक आपला व्हिडिओ म्हणजे युट्यूब वरनं बघतात, म्हणजे ज्यांना यायला जमत नाही तर ते तिकडनं बघतात, म्हणून त्यांचे स्वागत आणि त्यांचे पण आभार. तर आता आपण आज क्लासला सुरुवात करूया. तर मी आधी माझी प्रार्थना म्हणते. सर्व देवी देवता, ग्रह उपग्रह, नक्षत्र तारे, पंचमहाभूत, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता आणि गुरुदेवता या सर्वांना माझा सविनय साष्टांग दंडवत प्रणाम. ओम नमः शिवाय. जय श्रीकृष्ण, जय श्रीराम. आपण आता सुरुवात करूया. मी आधी, आज पॉसिबल झालं तर आज आपण 2 पत्रिका घेऊया. अगोदर मी एक पत्रिका शेअर करते. आणि माझी अशी इच्छा आहे की आता मी जरी सांगते, मी सांगणारच नो डाऊट, पण तुम्ही सगळेजण इतके तज्ज्ञ, सरांनी सगळ्यांनाच हुशार केलंय, तर प्रत्येकाने आपापलं मत सांगायला काहीच हरकत नाही. आता आपण कलावंतांच्याच पत्रिका घेतोय. आज मला वाटतं ही 5वी-6वी पत्रिका असेल. तर एक्झॅक्ट त्या पत्रिकेत काय बघायचंय हे तर तुम्हाला एवढं म्हणजे प्रथम दर्शनी सगळ्यांना लक्षात आलंच असेल. थांबला, दिसते का बघा अगोदर. हे बघा, ही लावलीये मी पत्रिका 7 नोव्हेंबर 1954 सालचा जन्म आहे. सकाळी 11:59 जन्म आहे. परमागुडी हे म्हणजे नाव आहे त्या स्थळ, आणि जातक पुरुष आहे. म्हणजे आपण आधी ह्या म्हणजे पुरुष जातकाची पत्रिका घेऊ आणि मग वेळ असला तर स्त्री जातकाची पण घेऊया. मॅडम झालं लिहून सगळ्यांचं. झालं ना? ठीक आहे. हो परत मागे यावं लागतं ना, म्हणून मी थांबले. ठीक हो आहे. हो हो ही 1 कुंडली मी लावली आहे. आधी मी सुरुवातीला तुम्हाला थोडस सांगते, तोपर्यंत तुम्ही पत्रिका पण बघत राहा. तर हे जे जातक आहेत ना, तर हे म्हणजे खूप अगदी लहान वयातच म्हणजे त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. म्हणजे अभिनय क्षेत्रात तर आहेतच आहेत, डायरेक्टर आहेत, प्रोड्युसर पण आहेत, डान्सर पण आहेत आणि
असं काय म्हणतात, ती पटकथा लेखक म्हणजे काय म्हणतो आपण, स्क्रिप्ट रायटर, तर ते पण आहेत हे. तर आता आपण ही पत्रिका वाचायला सुरुवात करूया. तर लग्न बघा, म्हणजे मकर लग्न आहे. तर हे कसं, एक तर शनीचं लग्न तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. म्हणजे मेहनती, हे लोक शिस्तप्रिय पण असतात, महत्वाकांक्षी पण असतात. मे बी थोडस उशिरा त्यांना यश मिळेल, पण ते आपल्या यशापर्यंत पोहोचतातच पोहोचतात. आणि इथे मुळात हा मंगळ बघा तुम्ही, मंगळच उच्चीचा झालाय आणि तो रुचक नावाच्या पंचमहापुरुष योगात आहेत. आता हे एक 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 योग तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला पण बघितल्यावर लक्षात येतच असेल. आणि इथे आता मी दृष्टी पण सांगायला सुरुवात करते, म्हणजे मागे नको जायला. तर गुरुची दृष्टी पण आहे हा लग्नावर. मग त्याच्यानंतर धनस्थानात कोणीच नाहीये, पण जरी कोणी नाही तरी हा लग्नेश आणि धनेश कुठं बसलाय, तर दशम स्थानात म्हणजे कर्माच्या स्थानात. आणि शिवाय शनी कर्माचा कारक पण आपण म्हणतो, तो उच्चीचा पण झालाय. आणि नुसताच उच्चीचा नाही, तर तो केंद्रात आहे, उच्चीचा पण आहे. आणि शश महापुरुष योग आपण म्हणतो ना, जसा हा मंगळाचा रुचक झाला तसा हा शनीचा इथे शश महापुरुष योग झालाय. तर तो पण चांगला आहे. हे लोक योग तुम्ही काय लक्षात ठेवायचे, मी एवढं त्यांच्याबद्दल सांगितलं ना, ते काय 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 करतायत म्हणजे हे जातक, तर त्याच्यासाठी तुम्हाला उपयोगी येईल. मग नंतर तृतीय स्थानात मीनेचा चंद्र आहे. तर आता चंद्र पण आहे, मीनेचा पण आहे, म्हणजे जलतत्वाचा पण आहे. मीन रास भावनिक पण आहे. आणि चंद्र काय करतो, इथे पण गुरुची दृष्टी आहे बरं का, 9वी आहे, लग्नावर 7वी आहे. आणि इथे तृतीय स्थानावर 9वी दृष्टी आहे. तर हा चंद्र कसं एक म्हणजे ह्या क्षेत्रात कसं एक कल्पना शक्ती पण हवी असते ना, म्हणजे ती पण त्यांना मिळते. त्याच्यानंतर हा मीन राशीत आहे, तो तो संवेदनशील पण आहे. आणि अशी भावनिक आपण म्हणतो ना खोली जी हवी, म्हणजे ह्यांना एक्सप्रेस पण व्हायला हवंय, म्हणजे संवाद कौशल्य पण पाहिजे आणि एक्सप्रेशन पॉवर पण पाहिजे. तर ही त्या म्हणजे चंद्रानी म्हणजे मिनेचा चंद्रामुळे पण मिळते. नक्षत्राकडे आपण जाऊच, नक्षत्र पण खूप छान लाभलेले आहेत यांना. आणि म्हणजे इथे तृतीय स्थानावरनं आपण काय काय बघतो, कला बघतो, म्हणजे अभिनय पण बघतो, आणि सादरीकरण म्हणजे परफॉर्मन्स पण बघतो. तर मग आणि इथून नृत्य पण, कारण कसं हाताचे पण आपण त्या हे असतात ना, म्हणजे तृतीय स्थानावरून बघतो. आणि संवाद कौशल्य पण बघतो. आणि म्हणजे ह्या मीनेचा चंद्र म्हणजे हे काय सांगतोय हा, की उपजतच या जातकाकडे एक अभिनयाची म्हणजे अभिनय कौशल्य आहे असं पण आपण म्हणू शकतो. आणि हा हा चंद्र जो आहे ना, तर तो सप्तमेश पण आहे बघा. हे बघा, सप्तमात कुठली रास आली आहे, तर कर्क रास आली. आणि तिथे हा गुरु उच्चीचा होतो, आपल्याला तर माहिती आहे ना, कर्के उच्चीचा गुरु. आणि मग इथे ह्या गुरुचीच परत दृष्टी ह्या चंद्रावर म्हणजे तृतीयातल्या चंद्रावर. आणि तिथे रास कुठली आहे, तर मीन रास, म्हणजे स्वतःच्या राशीवर पण आहे. आणि काय म्हणताय, ह्या तृतीय स्थानाचा आणि म्हणजे तृतीय स्थानातल्या चंद्राचा आणि सप्तमातल्या गुरुचा ह्यांचा अनन्य योग किंवा राशी परिवर्तन योग झालाय. म्हणजे हा चंद्र, सप्तमेश चंद्र तृतीयात मीन राशीत गेला. आणि तृतीयेश म्हणजे मीनेचा स्वामी कर्केत उच्चीचा होऊन सप्तमात बसलाय. हा, तर हा पण योग म्हणजे ह्या क्षेत्रासाठी. आणि तुम्ही आज आपण काय करूया, की फक्त हे जातक किंवा त्या जातिका म्हणजे अभिनय क्षेत्रात कशा आल्या आणि त्यांना म्हणजे अभिनय क्षेत्रात उच्च पद किंवा मान सन्मान कसा मिळाला तेच बघूया. दुसरं बाकीचं नको, मग नाहीतर मग होणार नाही. म्हणजे आपल्याला मेन हेच बघायचंय ना, की हे या क्षेत्रात का आले आणि एवढे पुढे का गेले. तर मग आता इथे चतुर्थ स्थानात मेष रास आहे. आणि तिथे म्हणजे ग्रह कोणताही नाही, पण हा चतुर्थेश लग्नात जाऊन बसलाय. आणि तो उच्चीचा झालाय, म्हणजे ते चांगले आहे. आणि शिवाय इथे चतुर्थ स्थानावर मंगळाची दृष्टी पण आहे, म्हणजे आपण त्यांना प्रॉपर्टी किंवा काय जे सगळं घर किंवा छान ते सगळं मिळालेलंच आहे. मग पंचम स्थानात हा हा योग पण नीट बघा. पंचम स्थानात ग्रह एकही नाहीये, पण पंचमेश कोण आहे, तर पंचमात कुठली रास आहे, वृषभ रास आहे. मग ही कलेची रास आहे की नाही. आणि हा पंचमेश प्लस दशमेश पण शुक्रच आहे, तो लाभस्थानात जाऊन बसलाय. शिवाय वृश्चिक राशीत. आणि मग हा वृश्चिकेचा स्वामी तो पण केंद्रात आलाय आणि शिवाय उच्चीचा झाला. म्हणजेच आपल्याला इथपर्यंत पत्रिका आपण वाचलीये, तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे ह्या एवढ्या स्थानांवरनं की हे जातक
ह्या अभिनय क्षेत्रात नक्कीच म्हणजे नाव कमावणार. तर मग आणि ह्या शुक्राची दृष्टी पण शिवाय ह्या म्हणजे पंचम स्थानावर आहे. म्हणजे ह्या योगाला आपण काय म्हणायचं, पंचमेश, दशमेश, लाभात, लाभेश, लग्नात उच्चीचा झाला. हा एक महाभाग्य योग असं झाला आणि त्यांना या क्षेत्रात खूप प्रसिद्धी पण मिळालेली आहे. आणि मग आता षष्टम स्थानात काय आहे तर मिथुन रास आहे. आणि मिथुन रास आणि तिथे केतू आहे. तर मग केतू हा आपण काय म्हणतो की ह्या षष्टम ह्या स्थानात म्हणजे जे असे पापग्रह केतू, राहू, मंगळ असे तर ते शत्रुहंता योग देतात, नो डाऊट. पण इथे मला असं म्हणायचं की म्हणजे आपण कालपुरुषाप्रमाणे तिसरं स्थान बघणार ना, तर ते लेखनाचं पण आहे. आणि ह्या केतूला आपण काय म्हणतो, एक कलम किंवा पेन असं पण म्हणतो. तर म्हणजे ह्यांनी उत्तम संवाद कौशल्य दिलंच ह्या केतूनी, नो डाऊट. पण असं लेखनासाठी पण मला असं वाटतं की तो चांगला आहे तो केतू. हा, मग नंतर हे सप्तमान मी सांगितलंय कर्क रास आहे. हा कर्केचा स्वामी तृतीयात मिनेत बसलाय आणि इथे हा गुरु जो आहे ना, तर तो उच्चीचा पण झालाय. तर मग इथे काय होणार, इथे म्हणजे समोरून मंगळाची दृष्टी पण आली. म्हणजे ते धाडस किंवा मंगळ आपल्याला ऊर्जेसाठी आहे ना, ते त्यांनी मी म्हटलं ना ते डान्सर पण आहे. म्हणजे त्याच्यासाठी लागणारी ऊर्जा, ऍक्टिंगसाठी किंवा एक काही काही स्टंट असे सीन असतात ह्या लोकांना करावं लागतात. तर काही जण काय करतात, ते डमी का काय म्हणायचं त्यांना घेतात. पण ह्या जातकांनी ते सुद्धा स्वतःच केलेले असे म्हणजे जे असे आक्रमक किंवा काय जे सीन असतील ना, तर ते सुद्धा. तर ह्या मंगळाचा तिथे त्या मंगळाच्या ऊर्जेचा त्या जातकाला उपयोग झालाय असं आपण म्हणू शकतो. मग आता इथे हा गुरु तर चांगलाच आहे आणि इथून सप्तम स्थानावरून आपण इथे काय बघणार तर आपलं ऑडियन्स किंवा प्रेक्षक म्हणजे ह्या जातकाला म्हणजे खूप असं काय म्हणायचं आदर किंवा प्रसिद्ध झाले ते असं आपण म्हणू शकतो. आणि ह्या उच्चीच्या गुरुनीच त्यांना दिग्दर्शन किंवा प्रोड्युसर असं पण बनण्यासाठी म्हणजे हे झाला. कारण हा गुरु सुद्धा बघा हंस महापुरुष योगात आहे. कारण तो उच्चीचा आहे आणि तो केंद्रात पण आहे. हा, आणि मग आता इकडे अष्टम स्थानाकडे या, तर इथे ग्रह कुठलाही नाहीये. पण अष्टमात रास कुठली आहे तर सिंह रास. तर आपण ही सिंह रास पण कालपुरुष कसं पंचम स्थानात येते की नाही, जिथून आपण मनोरंजन, कला, सिनेमा असं हे सगळं बघतो. तर ते पण चांगलं आहे. हा पंचमेश इथे दशमात गेलेला आहे. पण म्हणजे पंचमेश नाही, अष्टमेश. तर अष्टमेश दशमात तर आपण पारंपरिक मध्ये कसं म्हणणार की अष्टमेश दशमात थोडस संघर्ष नो डाऊट झालंय. पण आपण ताजिकचा जर विचार केला ना, तर म्हणजे इथे पणफर स्थानाचा स्वामी केंद्रात गेलाय आणि तो पण नीचभंग राजयोग झालाय. कारण तिथे शनी आहे, तो उच्चीचा आहे. तुळेत असणारा शनी उच्चीचा आहे आपण म्हणतो की नाही. मग तुळेत असणारा सूर्य, मग तो त्याचा नीचभंग होतो आणि तिथे जोडीला बुध पण आहे. आणि तो बुध कोण आहे तर भाग्येश आहे. म्हणजे इथे पण म्हणजे या जातकाला सगळं ह्या बुधामुळं कसं संवाद कौशल्य तर आलंच आलं. सूर्य बुध युती आपण आदित्य योग असं म्हणतो की नाही, ती पण दिग्दर्शन म्हणजे त्याच्यासाठी चांगली. शनी शश महापुरुष योग चांगला आहे. आणि इथे नेपच्यून पण आहे. तर तो नेपच्यून का तर कलेचा कारक आहे आपण, आणि तो वर्गोत्तमी झालेला आहे, तो दशमातच आहे. तर त्यामुळं ह्या नेपच्यूनमुळे पण त्यांना ती म्हणजे कला, संगीत कला, नृत्य कला आणि ही अभिनयाची कला पण म्हणजे शुक्रावरून तर आहे पण नेपच्यून पण म्हणजे कारण त्या नेपच्यूनचा ह्या सूर्य बुध शनी यांच्याशी हे आला ना संबंध, त्यामुळं तो पण चांगलाच आहे. मग मी शुक्राचं तर सांगितलंच आहे. हा शुक्र पंचमेश आहे आणि दशमेश आहे आणि तो लाभात आलाय. म्हणजे ह्यांना लाभ कुठून मिळतील तर अभिनय क्षेत्रातून त्यांना लाभ मिळतील. आणि ह्याच म्हणजे लाभस्थानावरून आपण पुरस्कार वगैरे पण म्हणतो. तर ह्यांना प्रचंड पुरस्कार मिळालेले आहेत या जातकाला. आणि इथे ह्या लाभस्थानावर गुरुची पण म्हणजे दृष्टी आहे. मग नंतर हा आता राहिला कोण राहू. तर राहू पण धनुचा राहू आहे. तर राहू कसं या क्षेत्रासाठी आपल्याला राहू पण मी खूप वेळा सांगितलं ना, म्हणजे तो मीडियाचा कारक आहे, ग्लॅमरचा कारक आहे. तर इथे हा वेळातला राहू काय करेल तर ह्यांना एकदम आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे त्यांची ओळख निर्माण करून दिली म्हणजे ह्या राहूनी. त्याच्यानंतर त्यांचे भरपूर परदेश प्रवास पण होणार, ग्लॅमर दिलं आणि चित्रपट निर्मितीसाठी पण
म्हणजे हा राहू चांगला आहे. आणि म्हणजे आपण असं म्हणू शकतो की चित्रपट निर्मितीसाठी अफाट खर्च पण म्हणजे केला ह्या म्हणजे व्ययातल्या राहूनी. आता आपण काय बघूया, तर म्हणजे मेन 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 ह्या कुंडलीचं हे वैशिष्ट्य तुम्हाला कळालं असेल की पंचमेश, दशमेश, भाग्यात आणि सॉरी लाभात, लाभेश, उच्चीचा ह्याच्यात लग्नात, त्याच्यानंतर मीन राशीत ह्याचं चंद्र, गुरु पण आपला हंस महापुरुष योगात, शनी शश महापुरुष योगात, मंगळ रुचक योगात. हे सगळ्या एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या जातकाला एवढ्या उच्च स्तरावर नेण्यासाठी किंवा एक महानायक म्हणून त्यांचं काय म्हणायचं कीर्ती झाली असं पण म्हणू शकतो. आता इथे जरी धनात काहीच ग्रह नाहीये, पण कुठली रास आहे, तर कुंभ रास आहे. आणि तो कुंभेचा मालक इकडे दशमात गेलाय मी सांगितलं. तर इथून कसं आपण वाणी किंवा हे त्यांचे संवाद असं बघतो ना, तर ही वाणी कशी असेल त्यांची कुंभ राशीतली म्हणून अशी थोडी स्पष्ट आणि गंभीर, आणि एक त्या वाणीत आपण म्हणतो ना त्याला एक वजन असतं, म्हणजे असं परिपक्व वाणी असं म्हटलं तरी चालेल. आता थोडस सर्वतोभद्राचं पण मी तुम्हाला सांगते. तर इथे हा शुक्र पण म्हणजे इथे तर पंचमेश दशमेश आहेच आहे, नो डाऊट तो लाभात गेलाय, पण तो शुक्र आधान बिंदूवर आहे बघा. तर तो पण चांगला आहे अनुराधा नक्षत्रात. नक्षत्राकडे मी येते अजून, थांबा जरा. आणि हा केतू जो आहे ना, तर केतू पण केतू म्हणजे केतू बिंदूवर, सूर्यात नक्षत्र बिंदूमध्ये एक केतू नावाचा बिंदू असतो. तर आपण केतू म्हणजे काय, पताका पताका लावणे म्हणतो ना, म्हणजे असं. तर तो पण म्हणजे चांगला आहे. आणि हा रवी जो आहे ना, तर तो पण उदय म्हणजे चंद्रात नक्षत्र बिंदू उदय नावाचा, उदय म्हणजे उदय होणे, उदयास येणे असं आपण म्हणतो ना, तर तसं आहे. आणि हे जातक आहे ना अगदी म्हणजे वयाच्या खूप लहान वयातच त्यांनी काम करायला सुरुवात केली. तर त्याचं कारण मे बी म्हणजे तुम्ही पण नंतर सांगा, मला असं वाटतं की लग्नेश शनी कर्मस्थानात, शिवाय शशयोगात म्हणजे उच्चीचा पण झाला आहे. म्हणजे म्हणून पण त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं. आणि त्यांना त्या लगेचच त्याच वेळेस त्यांना म्हणजे बक्षीस पण मिळालं. आणि त्यावेळेस शनीचीच महादशा होती बघा. एक मिनिट मला सापडलं तर मी सांगते केव्हा त्यांनी म्हणजे बालकलाकार म्हणजे बेस्ट चाइल्ड अवॉर्ड त्यांना मिळालं 1960 मध्ये. आणि त्यावेळेस शनीमध्ये केतूची अंतर्दशा होती, म्हणजे शनीचीच महादशा होती. तर आता आपण मी नक्षत्र सांगते, मग तुम्ही हळूहळू एकेकाने बोला. तर नक्षत्र लग्न लग्न आहे मकर, आणि नक्षत्र आहे श्रवण. तर आता हे श्रवण नक्षत्र पण चंद्राचं कलेचं आलं की नाही, म्हणजे संगीतासाठी चांगलं आहे, नृत्यासाठी चांगलं आहे. आणि शिवाय ते मंगल अंश आहे, म्हणजे मेष नवमांशात, म्हणजे तिथे मंगळाचा पण संबंध आला, म्हणजे ती ऊर्जा आली. नंतर सूर्य जो आहे तर तो आत्माकारक आहे या कुंडलीत बरं का. आणि तो आहे तुळ राशी. तर तो मी ते त्याचा नीचभंग सांगितलाय, म्हणजे तुळेचा सूर्य आपण नीच जरी म्हणजे दिग्बल प्राप्त झाले नो डाऊट, पण तो त्याचा नीचभंग पण झाला, कारण तो तिथे शनी उच्चीचा झालाय म्हणून. तर हा सूर्य जो आहे तो विशाखा नक्षत्रात आहे, विशाखा 1. तर हे विशाखा नक्षत्र गुरुचं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीये. आणि परत म्हणजे मेष नववंशात चाललंय. तर म्हणजे इथे संवाद कौशल्य उत्तम, किंवा हे जातक काय असं नवीन नवीन म्हणजे प्रकल्प असं म्हणजे सुरू करतात. आणि मग हा शनी जो आहे तो मीन राशी. तर मी तुम्हाला सांगितलं म्हणजे त्या संवेदनशील किंवा कल्पनाशक्ती चांगली किंवा भावनाशील किंवा एक्सप्रेशनसाठी तो म्हणजे मीनेचा चंद्र चांगला. आणि तो त्याचं नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा. आणि सिंह नववंशात आहे, म्हणजे नेतृत्व गुण आले आणि कलेची एक उपजतच जाण आणि प्रसिद्धी पण म्हणजे मिळाली त्यांना. मंगळ जो आहे तर हा मंगळ मकरेत उच्चीचा आहे, तो तर ते मी सांगितलं. तो पण श्रवण नक्षत्रात, म्हणजे हे कलेचंच नक्षत्र आहे. आणि हा मिथुन नवमांशात आला, म्हणजे त्यामुळं तिथून आपण काय बघणार, एक संवाद संवाद कौशल्य किंवा आवाज, स्पष्ट आवाज असं 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 पण म्हणू शकतो. मग बुध आहे तर हा बुध तुळेत आहे आणि चित्रा नक्षत्रात आहे. परत चित्रा मंगळाचं नक्षत्र, पण ते कलेचं पण आहे. आणि तो मंगळाच्याच म्हणजे नवमांशात आहे, वृश्चिक नवमांशात. आता इथे वृश्चिक नवमांश दरिद्रांश असं विचार न करता वृश्चिक रास कसं आपण
एक संशोधनासाठी पण आपण म्हणतो ना चांगलं, म्हणजे त्याच्यामुळे त्यांना ह्या बुधाचा उपयोग कशासाठी झाला, उत्तम संवाद कौशल्यासाठी तर झालाच झाला, पण लेखनासाठी पण झाला, कारण ते स्क्रिप्ट रायटर पण आहेत. मग गुरु जो आहे ना, तर तो कर्के, तो उच्चीचा आहे, नो डाऊट चांगला आहे. आणि तो पुष्य नक्षत्रात, तर सगळ्यात तुम्हाला माहितीये की सगळ्या नक्षत्रांमध्ये सगळे नक्षत्र चांगलेच आहेत, पण पुष्य हे शनीचं नक्षत्र सगळ्यात शुभ, म्हणजे असं चांगलं आहे. आणि ते नृत्यासाठी, नाटकासाठी, संगीतासाठी पण चांगलं आहे. आणि इथे यांना, ह्या गुरुला म्हणजे नक्षत्र पुष्य एक मिळालंय आणि सिंह नवमांशच मिळालाय, नृपांश नावाचा. त्यामुळं पण म्हणजे त्यांना मान सन्मान आलं, त्याच्या ते निर्मितीकडे पण गेले, म्हणजे आणि हा शुक्र जो आहे, तर हा शुक्र वृश्चिकेत आहे, हा, अनुराधा नक्षत्रात. परत अनुराधा नक्षत्र कलेचं नक्षत्र आलं, शनीचं आहे. पण इथे पण सिंह नवमांश मिळाला. त्याच्यामुळं कसं म्हणजे कलेच्या क्षेत्रात यांना असं भरपूर प्रसिद्धी मिळाली. आणि मग शनी जो आहे तो तुळेचा. आता हा शनी काय करेल, तर मी ते तुम्हाला, म्हणजे उच्चीचा तर झाला, आणि या शनीनी त्यांना एक, आपण काय म्हणतो, मास, म्हणजे काय, जनतेचं खूप असं प्रेम किंवा फॉलोअर्स खूप दिले. आणि शिवाय तो स्वाती नक्षत्रात आहे, पुष्कर नवमांशात आहे, म्हणजे सर्वतोभद्र प्रमाणे बघितलं तर. मग स्वाती नक्षत्र पण कसं कलेचं, क्रिएटिव्हिटी पण आपण बघतो. आणि मीन नवमांशात, उत्पन्नांश मध्ये आहे, त्यामुळं दिग्दर्शनासाठी पण ते चांगलं आहे. त्यानंतर राहू जो आहे, तर हा राहू धनुमध्ये आहे आणि व्ययात आहे. पूर्वाषाढा एक, म्हणजे पूर्वाषाढा परत शुक्राचं नक्षत्र आलं बघा. आणि परत सिंह नवमांश आला, उत्पन्नांश, म्हणजे इथे पण प्रोडक्शन साठी चांगलं, प्रसिद्धी आणि ग्लॅमर तर तो राहू देणारच, नो डाऊट, पण प्रोडक्शन साठी पण चांगलं आहे. मग हे केतूवरनं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मिथुनेचा केतू, आणि आपण केतूवरनं लेखणी किंवा कलम असं पण बघतो. आणि हा केतू आर्द्रा, म्हणजे राहूच्याच नक्षत्रात आहे बघा. आणि म्हणजे काय म्हणायचं, 11 म्हणजे काय, ह्याच्या कुंभ. शनीच्या, हा, कुंभ कुंभ. कुंभ नवमांशात आला. तर त्यामुळं ह्या जातकाचे कसे असे पुरोगामी विचार आपण म्हणतो म्हणा, अपारंपरिक विचार असतात. आणि ते जे असं लेखन करतात ना, ते इतरांना असं प्रेरणादायी ठरलेलं आहे, म्हणजे. आणि मग त्या हर्षल नेपच्यून, तर आपण नेपच्यूनचा विचार केलाय आपण इथे, तो तुळे म्हणजे कलेच्या राशीत, शिवाय चित्रा म्हणजे परत कलेच्याच नक्षत्रात, आणि शिवाय म्हणजे तूळ नवमांश मिळालाय, अभयांश म्हणजे परत कलेचाच नवमांश मिळालाय. तर आता मी इथपर्यंत सांगितलं, तर ह्याच्या पुढे आता तुम्ही एकेकानी बोला, आपला माईक उघडा, बोला, परत आपला माईक बंद करा. आणि हा ग्रह इथे, तो ग्रह इथे, मग इथं सप्तमेश इकडे गेला तिकडे, अशी चर्चा न करता आपण आज एक्झॅक्टली हे जातक म्हणजे या क्षेत्रात एवढे यशस्वी का झाले, अशा पद्धतीने एकेकाने बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. इथे केंद्रातच ऍक्च्युली तीन तीन ग्रह उच्चीचे आहेत. होय मंगळ उच्चीचा आहे, गुरु उच्चीचा आहे, शनी उच्चीचा आहे, लग्नेशच उच्चीचा झाला आणि तो दशमात कर्मस्थानात सूर्याबरोबर आहे. होय हं. आणि मिनीचा चंद्र आहे, त्या चंद्रावर, मिनीच्या चंद्रावर, लग्नावर आणि शुक्रावर सगळ्यावरती उच्चीच्या गुरुची दृष्टी आहे. हे हे सगळ्यात उत्तम आहे त्यांच्या ह्या सगळ्या करिअरच्या ग्रोथसाठी. यांचा करिअरचा क्राफ्ट तो असा उंचावत जो गेला तो ह्याच्यामुळे. आणि मंगळ असल्यामुळे लग्नी मंगळ आहे, तर ते काय असे एकाच ह्याच्यामध्ये थांबणार नाही, लहानपणापासून जे करतायत ते करतच राहणार. दशमात बुध पण आहे, होय सूर्याबरोबर, शनी बरोबर. सतीची सुरुवात होती. मंगळ हा लवकरच आपल्याला लहान वयातच होय. कामाचं म्हणजे अर्निंगचे सोर्सेस निर्माण करतो. तेच मॅडम. तर ते त्याप्रमाणे पत्रिका खूप तशी बोलकी आणि ठळक आहे, मस्त आहे, खूप छान पत्रिका आहे आणि तुम्ही खूप सुंदर विवेचन केलं. थँक्यू मॅडम. आणि नवमांश तर तुम्ही सांगितल्यावर, आणि पुष्कर नवमांश, लग्नेशालाच पुष्कर नवमांश मिळाला. Yes. आणि मंगळ जो आहे लग्नी, तो पण मिथुन नवमांशात आहे. आणि सगळे ताजगिरीप्रमाणे ग्रहांचे. पण आपण विचार केला ना सरोज मॅडम, हो तर बघा ना, हा चंद्रच हो. फक्त एक आपोक्लिम मध्ये, पण एक, हा, बाकी सगळे बाकीचे सगळे केंद्रात आहे. एकदम छान, म्हणजे शुक्र केंद्र आणि आणि पण केंद्रात. फर्स्ट हो स्थानात, मेन हो कलेचा हो. कारक तो पण मेन पण कलेचा फर्स्ट कारक स्थानात, शुक्र, तो चौथ्या पण स्थानात. पंचम स्थानात आहे, तो दशमीत आहे. आणि पंचमेश म्हणजे जे कलेचं स्थान आहे ते त्याने कॅप्चर केले. अशा प्रकारे अतिशय सुंदर पत्रिका आहे आणि तुम्ही खूप छान विवेचन केलं मॅडम. थँक्यू मॅडम. पण छान थँक्यू.
मॅडम, सरोज मॅडम आणि तुम्ही खूपच छान सांगितलंय, पण परिवर्तन योगाचा पण यांना खूप फायदा मिळाला असेल. येस येस. कारण चंद्र आणि गुरु, हो की नाही? म्हणजे सप्तम स्थान पण आपण प्रेक्षक आणि ह्या सगळ्याचा विचार करतो, आणि Yes. पराक्रम स्थान आहे चंद्र, आणि तिथला तो परिवर्तन योग, म्हणजे ह्याचाही खूप चांगला ऍडव्हान्टेज त्यांना मिळालेला असणार ना. मिळाला हो ना. येस. बाकी सगळं सांगितलंच गेलंय, फक्त हे मला जाणवलं. नाही तरी सुद्धा ज्याला जे ना, आता मला मला कसं मला सरांनी म्हणजे क्लास घ्यायला नाही, बरोबर आहे सांगितल्यामुळे मला मॅडम, तुम्ही सांगायला ना. आम्हाला एक प्रकारे हा, हा. तर तुम्ही पण सांगायचं ना, ज्याला हे जे एनकरेज करून शिकवताय ना, नाही. मॅडम म्हणजे दिशा मिळते की कोणत्या अँगलने विचार करा, हे तुमच्याकडनंच शिकतोय आम्ही. नाही आता शिकल्यात ना भरपूर माझ्याकडनं, काय नाही सरांकडे. नाही, जे आहे मॅडम ते आहे, ते मान्य करायलाच पाहिजे. बरं. हॅलो हा बोला हॅलो बोला बोला या बोला. कुंडलीत जलतत्व लोड झालेला आहे. हा. त्रिकोण योग झालेला आहे चंद्र गुरु आणि शुक्राचा. येस. तो एक झालेला आहे. आणि लग्नेश शनी आहे तो ह्याच्यामध्ये दशम स्थानामध्ये. दशमेश शुक्र वृश्चिक राशीमध्ये लाभस्थानामध्ये. लाभेश परत लग्नामध्ये. त्या एक माला योग झालेला आहे त्यांच्या करिअरसाठी म्हणून. आणि दशमेश शुक्र तर तिकडे आहेच वृश्चिक राशीमध्ये. आणि राहू आहे जो ग्लॅमरचा कारक, बरोबर. तो धनु राशीमध्ये आहे. गुरुच्या राशीत. धनु राशीमध्ये आहे. सूर्य पण तूळ राशीमध्ये आहे. तर त्यांना कदाचित वडिलांकडनं लहानपणी अभिनयाचे धडे मिळाले असतील घरातनच. असतील असतील. येस. अष्टमेश पण आहे ना सूर्य. अष्टमेश पण आहे आणि Yes. राहू पण धनु राशीमध्ये पण आहे. सूर्य पण दशम स्थानामध्ये आहे. आणि गुरु उच्चीचा आहे. म्हणजे वडिलांना पण त्या करिअरमध्ये आवड असणार, त्याच्यामुळे त्यांना ते धडे पण मिळाले असतील. असू शकतं. मैडम तीसरे स्थान पे चंद्र है, हाँ. वो चंद्र भी लेखन का कारक है ना सर, येस येस. इसके लिए। हाँ मॅडम, या मंगळामुळे तो माणूस चिरतरुण असेल असं वाटतं का? म्हणजे उत्साह तर आहेच. उत्साही असणारच ना, कारण मंगळ शिवाय उच्चीचा पण झालाय ना मॅडम. त्या मंगळाच्या ऊर्जेनीच तर एवढं सगळं, म्हणजे आपण जे म्हणतो त्यांनी प्रोडक्शन केलं, त्याच्यानंतर डान्ससाठी पण, म्हणजे जी ऊर्जा तुम्हाला हवी असते तर ती ह्या उच्चीच्या मंगळामुळेच मिळाली ना प्रत्येक गोष्टीला. ऍक्टिंगसाठी म्हणा, कशासाठी. आणि थोडस त्यांच्या उतावळीपणा पण असेल का? आता ते निगेटिव्ह, हे बघा निगेटिव्ह पण बाजू असणारच ना, नो डाऊट त्याच्याबद्दल. आणि इथे हा मंगळ चतुर्थेश पण आहे, म्हणजे चतुर्थेश मंगळ उच्चीचा झालाय, लग्नात गेला, म्हणजे आपण एक मानसिक थोडी अशांतता म्हणतो ना. आणि हा मंगळ कसा आहे, खूप काय म्हणायचं असं चपळ असू द्या, ही बाजू चांगली झाली, पण उतावळा पण आहे ना. म्हणजे काही काही वेळेस असं म्हणजे ते तसं झालं असेल. पण आपण आता कसं विचार करतोय की हे आपण चांगले पॉझिटिव्ह पॉइंट सगळे बघितले, काय हरकत नाही. म्हणजे यांचं जे करिअर आहे, यांचा जो करिअर आहे तो थोडासा लंब्या समयासाठी असं मला म्हणायचं. चिरतरुण, कारण मंगळ आहे तर ते जसं आजकाल 60 वर्षाचे जे हिरोज आहे ते अजूनही हिरोचा रोल प्ले करतात, त्या टाईपचे. हो हो, म्हणजे नंतर आपण ते चरित्र अभिनेता म्हणून असे रोल ना म्हणतो. हो करणार ना, करतही असतील म्हणजे. आणि स्वतः पण त्यांनी निर्मिती पण केली, भरपूर पिक्चर्सची निर्मिती पण केलेली आहे त्यांनी. पुरस्कार भरपूर मिळालेले. आता मला इथे मॅडम, मी पिक्चरची एकच नावं मुद्दा घेता येत मांडणार आहे. नाही. यांचं नाव काय आहे? नाव नाही ना मॅडम, नाव नाही अलाउड सांगायला. पण त्या शुक्राच्या, मी एवढंच तुम्हाला सांगेन की शुक्राच्या महादशेत त्यांनी म्हणजे हिंदी ऍटलिस्ट तरी पिक्चर्स म्हणजे हे करायला प्रोडक्शन सुरू केलं. आणि भरपूर त्या शुक्राच्या महादशेत जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 पिक्चर तर काढलेच आहेत. हा बोला हदनकर मॅडम, बोला. नाही, बोलण्यासारखं आता काही राहिलं नाही. बऱ्याच सगळ्या खूप छान सूचना आल्या आणि हे चांगली सांगितली. पण तुम्ही आत्माकारक म्हणून रवीचा उल्लेख केला. तो रवी हा कर्केच्या राशीत बसलेला आहे.
कारण जैमिनीप्रमाणे ती कर्क राशी लग्नात येते. कर्क लग्नामध्ये रवी बसल्यामुळे कर्कट नाही ना अ, मॅडम, तुळेत हो, आहे ना कारण रवी. आ का ना रवी तुळेत आहे ना मॅडम. हा, पण मंगळ आपण पहिली रास कुठे आली? 10वी रास शनी आहे ना. आरूढ लग्न लग्नेश म्हणायचंय कोण का आहे? शनी आहे तुम्हाला ना. मॅडम? तुम्हाला हा आरूढ लग्न म्हणायचं का? हा हो आरूढ मॅडम, लग्न. तसंच तसंच करताय. अच्छा, हा हा, हा, ठीक आहे, आरूढ लग्न. बोला. बरोबर. तो हा शब्द आता मला चटकन हा आठवला नाही. हा हा. तर आरूढ लग्नाप्रमाणे रवी चंद्राच्या राशीत बसलेला आहे आणि अमात्यकारक ग्रह शनी आलेला आहे. होय. त्यामुळे हा पण एक म्हणजे शनी तिथे आल्यामुळे चिकाटीने काम करणं हो हो, ही ते तर त्यांची कार्यपद्धती या गोष्टीसाठी खूप पूरक ठरली असावी. येस येस. आणि आपण सूक्ष्मांशावर खूप भर देतो. तर सूक्ष्मांश तुम्ही जे सगळे सांगितले, तर त्याच्यावरूनही हे लक्षात येतं की बरेचसे सगळे नृपांशामध्ये गेलेले त्यांचे आणि उत्पन्नांश, मंगलांश, जे येस. फक्त एक दरिद्रांश सोडला तर बुधाचा, तर सगळे हे त्यांचे चांगले आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांच्या कारकिर्दीला यशाची झालर आहे, याच्यात शंका नाही. थँक्यू मॅडम. छान छान. बाकी बरेचसे मुद्दे तुम्हीच आज क्लिअर केलेत. अगदी काय तो आपण आता शिकलो ताजिकचे पण तुम्ही मुद्दे घेतलेत आणि केंद्रात बसलेले सगळे चांगले ग्रह हे त्यांच्या कुंडलीला पोषक आहे. येस. थँक्यू मॅडम. बोलू द्यात. बोला, अजून कोणाला बोलायचंय का आपल्या? मॅडम, हा बुध बोला. दरिद्री अंशात असला हा तरी बाकीच्या ग्रहांचा इतका मोठा सपोर्ट असल्यामुळे, म्हणजे तुम्ही सांगितलं की त्यांनी बालकलाकार म्हणून सुद्धा काम केलेलं. हो, म्हणजे आणि मी ऐका ना आगाशी मॅडम, दरिद्रांश असं आता आपण ते सूक्ष्मांश, पण तो मंगळाच्याच म्हणजे चित्रा नक्षत्रात आहे कलेच्या, आणि होय होय मंगळाच्याच सूक्ष्मांशात आहे. त्यामुळे मी सांगितलं ना ते संवाद कौशल्य हो लेखनासाठी. आणि हे वृश्चिक नवमांश हा आपण वृश्चिक रास कालपुरुषाप्रमाणे कुठे धरतो? अष्टमात धरतो की नाही? म्हणजे हो हो संशोधनासाठी पण ती चांगली, अशा अर्थाने आपण त्याचा म्हणजे हे हो करायचं. हो नो म्हणजे डाऊट तो तिथे तो दरिद्रांश पण फायदाच झालाय त्यांना, हा जरी फायदा झाला. हा. येस, मला असंच म्हणायचं. तेच बरोबर. मला तुम्हाला सांगायचं होतं की जरी असला दरिद्री अंशात तरी अशा प्रकाराने त्यांना हा फायदाच हा, झालाय त्याचा. आपण काही वेळेस कसं हे उग्र अंश जरी असं एक्झॅक्टली हा हा, शब्दशः अर्थ न नाही घेता घ्यायचा, असं नाही त्याचा घ्यायचा. वेगवेगळे जे म्हणजे असर्टिव्ह म्हणजे काय म्हणायचं, पॉझिटिव्ह हा अँगलनी असं पण बघायचं. म्हणजे हा. त्याची दुसरी बाजू बघायची होय थोडक्यात. होय होय होय. थँक्यू मॅडम. थँक्यू. मुलं आपल्या रसिका मॅडम कुठे आहेत? रसिका मॅडम, D9 लावायची का? हे झालं का सगळ्यांचं? हो, आता हे तर सगळ्यांचं सांगून झालंय हा, बऱ्यापैकी. मग लावूया का D9? हो, चालेल चालेल. हा, म्हणजे तुम्ही D9 वर बोला. मग ती पण एकदम क्लिअर दिसते बघा. तिकडे आपण हो, म्हणजे सूर्याला मेष निकेचा हो, म्हणून सुटून आणि देऊ न शकत मेष होतो, तर लग्न नाही, ते तर तो लग्नातच येऊन बसलाय, उच्चिष्टा झालाय. लग्नात पण उच्चेचा झालाय. त्याच्यानंतर हे त्यामुळे आणि पंचमातले ग्रह पण बघा, सगळे चांगले आहेत ना, म्हणजे या हो, दृष्टीने. असं हो. म्हणजे आणि नृपा राव्य राशीत आहेत सगळे. हा बुधाचा राहू, तर गुरु आपण आणि आता चंद्र, हर्षल, शुक्र 5 ग्रह तिथे होय. सिंह राशीत आलेले. त्यामुळे तिथे जास्त काही हेच नाही, या 3 ह्याच्यामध्येच आहेत ग्रह. Yes. रवी लग्नातही, शनी व्ययात आहे, बुध आणि 5 ग्रह याच्यात आहेत. म्हणजे ही पण कुंडली तशी बोलकीच आहे आणि चांगली पण आहे. कोणाला अजून ह्याच्यावर काय बोलायचंय का? की एकदा मी दशमांश लावते आणि मग झाली तर आपण पुढची घेऊया ना मॅडम, कारण आता इथे म्हणजे तरी कोणाला काही पॉईंट सांगायचे असतील तर सांगा. माझं काही नाही, दुसरी घ्यायलाच पाहिजे, पण आपली होते म्हणून मी एक दुसरीची पण अजून तयारी करून ठेवली, तुम्ही जसं म्हणाल तसं. लावा मॅडम दशमांश. लावते. एकदा. आणि आपण इथे ना
कोणी बोललं नाही म्हणून मी तो पॉइंट ठेवला होता. आता मी सांगते. आपण अष्टक वर्गाने पण बघतो ना, म्हणजे त्यांनी बरंच आपल्याला क्लिअरन्स होतोय. तर इथे लग्नात 30 मार्क मिळाले आहेत, धनस्थानात 28 आहेत, पराक्रमात पण 28 आहेत, चतुर्थ स्थानात पण 28 आहेत, पंचम स्थानात 30 आहेत, षष्ठ स्थानात पण 30 आहेत, सप्तम स्थानात 27 आहेत, अष्टम स्थानात 35 आहेत, त्याच्यानंतर भाग्यस्थानात 21, त्याच्यानंतर दशम स्थानात 28, लाभस्थानात 27 आणि व्ययस्थानात 25 आहेत. आता आपण दशमांश कुंडली लावूया या पत्रिकेची आणि मग आपण पुढे जाऊया. हे बघा, दशमांश वरून पण भरपूर क्लिअरन्स होतोय बघा. हे मी जे मास अपील म्हटलं ना, हे इथून पण कळतंय. जरी मेषेचा जरी असला तरी तो शनी आपण म्हणजे कसं एक म्हणजे सुरुवातीला संघर्ष जरी झाला तरी लोकप्रियता त्यांना भरपूर मिळालेली आहे. आणि इथल्या शुक्राचं मी अजून एक म्हणजे असं मला वाटतं, रसिका मॅडम तुम्ही पण बघा. हा म्हणजे हा. अष्टमात जरी म्हणजे पणपर स्थानात, आता आपण ताजिक वरून तर त्याला हो. बात करणारच नाही आहोत, पण म्हणजे कसं अभिनयात त्यांनी म्हणजे आपण असं म्हणू शकतो, इथे कसं संशोधन असं पण आपण बघतो ना, तर अभिनयात हो. नवे नवे प्रयोग म्हणजे कसं, आता मला कसं त्या पिक्चरचे नाव ते सांगता नाही येत, पण एक म्हणजे माणसाचं आपण म्हणतो ना एक दुसरा चेहरा म्हणजे डार्क साईड, तर ती पण त्यांनी बऱ्याच म्हणजे अशा ह्याच्यात असं दाखवलं पण आहे. आणि स्वतःचं पण असं रूप आपण म्हणतो ना वेगवेगळे म्हणजे रूप पालटून काम करणे, असं काम असं करतो. असं पण म्हणजे केलंय त्यांनी. हे आणि वृश्चिकेत आहेत ना, बुध, केतू आणि नेपच्यून हो 3 आहेत. आहेत ना, आहेत. आणि बरोबर समोर वृषभेमध्ये गुरु, रवी, राहू आहे. हो म्हणजे ते पण 6 ग्रह हे समोरासमोर असल्यामुळे हा. तिथे दशमांश कुंडलीमध्ये खूपच सुंदर झालेली आहे पत्रिका. आणि इकडे मंगळ शुक्र पण समोरासमोर आहे. शुक्र राजराशीत आहे. आणि ते नवपंचम झालंच आहे. नवमोंचच आहे. हो. चला ठीक आहे, मग चारही तिन्ही कुंडल्या अगदी चांगलं हे आहे. आहेत, परफेक्ट आहेत. एकाच हो. सापडलं ना मॅडम, की मोस्टली हो सापडलं. तर आपण तो सापडतो. म्हणजे पत्रिकेचा काय दर्जा जे शब्द वापरतो ना, हो तर हो तो हो. लगेच म्हणजे हे होतो आपल्याला. आणि इथून जरी नववंशात आपण बघितलं की हा सूर्य म्हणजे उच्चीचा झाला, पण इकडे पण आपल्याला दिसतोच आहे ना, त्याला दिग्बल प्राप्त झालेलंच आहे. हो सूर्य बुध हो, आदित्य इथं दिशाभली आहेच आहेच ना, आहे. सूर्य बुध आणि शनी आहेत. हो. शनीच्या म्हणजे उच्चपणामुळे याचा नीचभंग झालाय की नाही, नेपच्यून. असं. हं. आणि नेपच्यून पण आहे ना हो, तिथे, नेपच्यून त्यामुळे पण आहे तोही आणि तो एक वर्गत्तमी आहे शिवाय, म्हणून तर मी वर्गच त्या आहे. हो. नेपच्यूनला तिथे हे केलं. कारण कलेचा हो. कारक, सिनेमाचा कारक असं पण आपण म्हणतो ना, एक हो. इंट्युशन पॉवर. आणि इथे कला, संगीत, नृत्य सगळ्याच हो. ह्याच्यासाठी पण तो चांगला, कारण तो तुळेतला शिवाय वर्गोत्तमी पण आहे. हं. आणि ताजिक मध्ये तर लगेच सुट्टीच आहे. हो, सुट्टी तर आणि चंद्र पण एकटाच आहे, म्हणजे त्याच्या हो. समोर कोणी ग्रह नाहीये, हम्म. त्यामुळे गैरकंबूल झालेला नाहीये. हा, नाही हा तो इकडचा असा आहे 6-12 तर राहू केतू आहे, ते असेही त्रास देणारच आहेत. त्यामुळे वेगळी स्थानं कुठली त्यांनी त्रास पण डिसाईड पण केलेली त्यांनी नाही. देऊन पण गेले ना पण त्यांना. आहे ना, देऊन पण आहे ना, या क्षेत्रासाठी राहू केतू देणार पण आहेत. हा. नाही असं नाही. जे फक्त आपण चंद्राच्या पारंपरिक समोरील जेव्हा प्रमाणे येतील तेव्हा काहीतरी त्या कमी बरोबर जास्त कोणी होत आहे. नाहीये ना, ते एकटे आहेत, ते जास्त नाही नाही, चांगले. एकटेच आहे, एकटेच आहे. त्यामुळे कुठला ग्रह बिघडलेला नाहीये हा. त्यांनी. हम्म. मग काय करूया, ही बंद हो करून लावूया घेऊयात. पुढची? हो लावूयात दुसरी नाही, वेळ अजून चालेल. कोणाला काही सांगायचंय का? म्हणजे मग मला पुढची ठीक कुंडली आहे. लावायला सांगा. सरोज मॅडम लावूया का? मॅडम हो याचं मॅडम डिटेल सांगाल का? अच्छा, या पत्रिकेची का? हो. एक मिनिट, मी ते लावते की परत बघा तुम्ही. 7 नोव्हेंबर 1954 सकाळी 11:59 जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि काय परमागुडी जन्मस्थळ आहे. झालं? थँक्यू मॅडम. मॅडम
बोला. मॅडम मला एक विचारायचं होतं, हा. आपण दशमांश कुंडली पण ताजिक वरनं लावू शकतो का? नाही बाबा, ते सरांना विचारावं लागेल. पण आता मोस्टली आतापर्यंत सरांनी आपल्याला लग्न कुंडलीवरच शिकवलंय ना मॅडम. हो, म्हणूनच विचारलं, कारण आता तुम्ही म्हणजे रसिका मॅडमनी ताजिक कुंडली लावली ना त्याच्यावर नाही दशमांशवर, कुठे लावली, म्हणून नाही मी लावली. विचारलं. नाही नाही का? त्यांनी नाही का? लग्न कुंडलीवरून किंवा लग्न नोंद कुंडलीवरून सांगितलं. बोलले. हा, लग्न कुंडलीवर अच्छा अच्छा. बोललाय. हा हा, लग्न कुंडलीवरनं ताजिक कुंडलीवरनं तर भारीच आहे पत्रिका एकदम. हा हा. आणि तुम्ही पण छान आपल्याला सांगितलं कसं मॅडम. ताजिक वरनं आपल्याला, आपण आता ते ताजं ताजं आहे ना, पटकन दिसतं ना आपल्याला, लक्षात येतं. नाहीतर आपण कसं हो हे हो छान हो. आणि हे असे थोडेसे म्हणजे पारंपरिक मध्ये म्हणजे एकच धरतो ना. त्याचं आहे नो डाऊट तिथे, म्हणजे असे म्हणजे काही गोष्टी होऊ शकतात, नाही असं नाही. पण पंथर स्थानाचा स्वामी जेव्हा केंद्रात बसतो तर तेव्हा त्याला म्हणजे बळ प्राप्त होतच ना ताजिक प्रमाणे. हो मॅडम, आणि तुम्ही पण खूप छान सांगितलं आणि नाही काय नाही, मस्त तुम्ही पण सांगितलं सगळ्यांनी. सगळे चांगलेच बोलतायत. मग आता मी पुढची पत्रिका लावते तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने. ही घ्या पुढची पत्रिका, लिहून घ्या. 3 फेब्रुवारी 1938 सकाळी 6:32 जन्म आहे. जातक स्त्री आहे आणि नामापुरम हे स्थळ आहे. आता रसिका मॅडम, आपण म्हणजे सगळ्यांनी मिळून ठरवूया, हळदणकर मॅडम सर्व सगळ्यात. तर आता मी पण सांगतेच नो डाऊट, पण आता आपल्या भरपूर पत्रिका झाल्या, तर मी ह्याची जर D1 कुंडली लावली तर एकेकानी माईक उघडून बोलता का सांगा, का मीच आधी बोलू? मॅडम तुम्हीच आधी बोला ना. तुम्हीच बोला आधी. ठीक आहे. हो नाही हो मग मी तर हो. बोलतेच, पण मला असं नाही म्हणायचं नाही, मग की आता तुम्ही आपल्या बोलाच, मग नंतर आम्ही चालेल. आपलं बोललो नंतर. हो हो, तुम्ही बोला. हो मॅडम. ठीक आहे, चला ओके. आता हे झालं का, मग मी D1 कुंडली लावते. हा हो, D1 लावा. हो. ओके. बघा आता ही D1 कुंडली लावली मी या जातिकेची. आता ही स्त्री जातक आहे. तर इथे लग्न, इथे परत मगाच्या सारखं म्हणजे ते मकरच लग्न आले, तर आता त्याचं परत काही म्हणजे काय करतात हे लोक सांगण्याची गरज नाही. पण इथे अजून छान काय गोष्ट झालीये, तर लग्नी सूर्य आलाय, लग्नी दशमेश शुक्र आलाय आणि लग्नी पराक्रमेश गुरु पण आलाय. हा, तर हे चांगलं, म्हणजे ह्यांनी कसं, ह्यांना एक म्हणजे अभिनय कौशल्य तर आहेच आहे, शुक्र आहे नो डाऊट. आणि हा शुक्र कसं मकर लग्नाला योगकारक आहे, तुम्हाला माहितीये. आणि इथे पण तो आता मकरच लग्न आहे म्हटलं, पंचमेश आणि दशमेश परत म्हणजे लग्नात आलाय, तर ते चांगलं. तिकडे तो लाभात गेला होता, पण आपल्याला असं कंपॅरिझन नाही करायचं. इथे लग्नात आलाय, मग ह्या सूर्यानी त्यांना काय दिलं, प्रसिद्धी पण दिली. ह्या गुरुनी काय दिलं, यांना मान सन्मान आदर दिला. मग आता चंद्र कुठे बसलाय, तर चंद्र म्हणजे द्वितीय स्थानात, धनस्थानात. तर हे चंद्र म्हणजे कसं, एकतर इंटेलेक्च्युअल राशीत आहे नो डाऊट, वायुतत्वाच्या राशीत पण आहे, त्याच्यामुळे त्यांना प्रचंड काय म्हणायचं प्रसिद्धी मिळालीच नो डाऊट. पण इथून आपण काय बघणार, तर ह्यांचं म्हणजे वाणी कशी असेल, परिपक्व, कारण ते कुंभेचा चंद्र आहे, बरोबर आहे की नाही. पण ती संयमित पण, बोलणं पण असं उगच आदवा तद्वा असं नाही, आणि गोड वाणी चंद्र पण आहे ना त्याच्यामुळं. आणि इथे आपण धनस्थानावरनं काय बघतो की म्हणजे हा चंद्र एक्सप्रेशन साठी चांगला आहेच आहे नो डाऊट. पण हा चंद्र म्हणजे इथे धनस्थानात, तिथून आपण डोळे चंद्रावरनं पण आपण बघतो, तर ह्या जातिकेच्या म्हणजे त्यांचे ते हावभाव आहे ना, ते डोळ्यातनं असे एकदम स्पष्ट दिसत असायचे. म्हणजे त्या काय म्हणायचं एक्सप्रेसिव्ह आईज असं आपण म्हणू शकतो, त्यांच्याकडे होते म्हणजे. हा, आणि हा परत इथे पण काय झालंय, केंद्राचा म्हणजे सप्तम स्थान, म्हणजे तिथे कर्करास येते ना, केंद्राचा स्वामी पणफर स्थानात गेलाय. हे ताजिक प्रमाणे मी सांगते, सगळ्यांना माहित नसेल पण मी उल्लेख केलाय. मग नंतर आता इथे हे आणि इथे दृष्टी पण सांगून टाकते. आता ही चंद्राची दृष्टी आहे ना, तर इथे पण आपण लिहिला नाहीये, पण इथे
सिंहेचा नेपच्यून आहे बरं का. तर मग ही चंद्राची दृष्टी आली ना, त्याची 7वी दृष्टी, आणि चंद्र आणि नेपच्यूनचा पण योग आला, म्हणजे हा पण या क्षेत्रात यायला म्हणजे सिनेमाच्या ह्याच्यात चांगला योग झाला. मग नंतर पराक्रम स्थानाकडे या, तर पराक्रम स्थानात मंगळ आणि शनी आहेत आणि जवळजवळ ते डॉट युती. तर ते बाकीच्या गोष्टी सोडून द्या, आपण असं कलेच्या दृष्टीने बघूया. तर ह्या जातिका अगोदर काय होत्या, तर त्या भरतनाट्यम अतिशय सुंदर करायच्या, म्हणजे त्यांच्याकडं नृत्य आणि मग नंतर त्या ह्या क्षेत्राकडं वळल्या. तर मग मग ही मंगळ शनीची युती काय करेल त्यांना, मंगळ म्हणजे ते भरतनाट्यम करायला कसं खूप ऊर्जा पण हवी आहे ना, आणि ते असे हावभाव पण करतात ना, म्हणजे हाताच्या मुद्रा, डोळ्यांचे हावभाव असतात आणि त्यांना तासनतास रिहर्सल करायला लागते. मग त्याच्यासाठी हा मंगळ ऊर्जा देणार, हा शनी अविरत कष्ट करायला त्यांना म्हणजे चांगला. म्हणजे इथे ह्या पराक्रम स्थानात ही मंगळ शनीची युती यांना ह्या अभिनय क्षेत्रात, नृत्य क्षेत्रात म्हणजे चांगली ठरली. मग नंतर मेषेचाच आता तो मंगळ तिकडे ह्याच्यात मीनेत गेला, म्हणजे कलेच्या राशीत, तर ते चांगलं आहे, काही असं वाईट नाहीये. मग नंतर इथे वृषभ राशीत इथे केतू आलाय. तर हा केतू काय करेल, इथे ह्याच्यावर पंचम स्थानावर गुरुची दृष्टी पण आहे. मग इथून आपण कला, प्रतिभा, मनोरंजनाचं असं पण स्थान आहे ना हे, आणि इथे शनीची पण दृष्टी आहे. तर हा शनी मी तुम्हाला सांगितलंच आहे ना, मेहनत करून घेणार, संघर्ष पण देणार, सरावासाठी पण चांगला आहे. आणि हा वृषभेचा केतू कसं चौकटी बाहेर जाऊन म्हणजे हे लोक असे काम करतात, म्हणजे आपण काय म्हणतो अनकन्व्हेन्शनल रोल्स असे, म्हणजे त्याच्यासाठी हा केतू चांगला आहे. आणि गुरुची दृष्टी तर आहेच आहे. मग नंतर षष्ठ स्थानाकडे या तुम्ही, तर तिथे मिथुन रास आहे, पण तिथे ग्रह एकही नाही, तिथे मंगळाची दृष्टी आहे. म्हणजे ह्या म्हणजे इथे कसं एक कॉम्पिटिशन असते किंवा शत्रू, म्हणजे तो शत्रुहंता योग होऊ शकतो, मंगळाची दृष्टी आहे ह्या षष्टम स्थानावर म्हणून. आणि हा षष्टेश कोण आहे, बुध आहे. मग हा बुध कुठे बसलाय, तर तो व्ययात बसलेला आहे आणि त्याची दृष्टी पण ह्या षष्ठ स्थानावर येते बघा, 1 2 3 4 5 6 7. तर मग इथे त्याची दृष्टी आल्यामुळे काय होणार, मंगळ तर शत्रुहंता योग देतोच, पण हा बुध पण कसं आपल्या बुद्धीच्या जोरावर किंवा युक्तिवादाने, म्हणजे शत्रूंना आपण म्हणतो ना नामोहरम करणे किंवा संकटावर मात करण्यासाठी चांगला आहे. मग नंतर इथे एकही ग्रह नाहीये सप्तमात, पण सप्तमावर या 3ही ग्रहांची म्हणजे आपल्या प्रथम स्थानात बसलेल्या ग्रहांची दृष्टी आहे. तर त्यातली सगळ्यात शुभ दृष्टी कुठली आहे, शुक्राची पण आहे, गुरुची पण आहे. सूर्याची तर ठीक आहे, आपण तो सप्तम स्थानाचा विचार नाही इथं करणार, तिथे थोडे इगो क्लॅशेस वगैरे झाले असतील. तर इथून आपण प्रेक्षक बघतो ना, तर मग हे प्रेक्षक पण म्हणजे त्यांना कसं असं काय म्हणजे प्रसिद्धी किंवा लोकप्रियता आपण असं म्हणू शकतो. कारण हा सप्तमेश गुरुच्या राशीत बसलाय, वायुतत्वाच्या राशीत, इंटलेक्च्युअल राशीत, म्हणजे त्यांना ओघाओघानी अशी लोकप्रियता किंवा काय मास अपील किंवा खूप फॉलोअर्स असणे असं आलंच. त्याच्यानंतर अष्टम स्थानात जे आहे, तर तिथे नेपच्यून आहे. हा नेपच्यून तुम्हाला मी सांगितलंय, हा जास्त म्हणजे उपयोगी झाला, कारण चंद्र आणि नेपच्यूनचा इथं योग आला, म्हणजे चंद्राची दृष्टी आली तिथे. मग नंतर हा अष्टमेश सूर्य तो लग्नी आलेला आहे. त्याच्यानंतर भाग्यात आपली बुधाची रास आहे कन्या, आणि तो भाग्येश व्ययात गेला, म्हणजे कसं ह्यांचं भाग्य म्हणजे बाहेर पण झालंच नो डाऊट, पण घरापासनं दूर, म्हणजे म्हणजे ते काय त्यांचं ते काय गाव, आणि तिकडनं कुठं त्या बॉम्बेला आल्या ना, म्हणजे सगळं तिकडे त्यांचं झालं ना, म्हणजे भाग्य असं घरापासनं दूर. आणि शिवाय हा षष्टेश म्हणजे व्ययात गेलाय, तर हा विपरीत राजयोग पण झाला. इथे शनीची पण दृष्टी आहे, त्याच्यामुळे हा शनी कसं खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसा चांगला आहे. आणि म्हणजे शत्रूवर मात पण करतात, परदेश प्रवास होतात ते सांगितलं. आणि हे कसं म्हणजे खर्च पण कसे होतील, तर धार्मिक आणि सामाजिक कार्यावर, आणि त्यांनी ते केले पण आहेत. आणि मग आता ही दशम स्थानाकडे या, तर तिथे मंगळाची दृष्टी आहे. तर मंगळाच्या दृष्टीने काय होणार, फार फार तर की त्यांच्या कार्यक्षेत्रात अप्स अँड डाऊन येऊ शकतात, नो डाऊट. आणि हा म्हणजे दशमेश तर लग्नी बसलाय, तर तो तर चांगलाच आहे.
आणि मग लाभ स्थानात राहू आहे. तर हा राहू हा काय करेल, तर हा राहू इथे चांगला आहे. म्हणजे आपण उपचय स्थानात म्हणतो, आपल्या ताजिकच्या भाषेत आपण पणफर स्थानात म्हणतो. हा वृश्चिकेच्या राहूनी यांना म्हणजे खूप असं मोठ्या लोकांचं नेटवर्क पण दिलं, लोकप्रियता पण भरपूर दिली, ग्लॅमर दिलं. आणि म्हणजे चित्रपटात म्हणजे त्यांना लाभ कुठून झाले, तर चित्रपट सृष्टीतून. आणि भरपूर भरपूर म्हणजे इथून आपण पुरस्कार पण बघतो ना, तर दादासाहेब फाळके सारखे, पद्मविभूषण, असे भरपूर छान छान म्हणजे पुरस्कार पण त्यांना मिळालेले आहेत. आता तसंच आपण अगोदर त्यांचे हे नक्षत्र आणि सूक्ष्म मी सांगते, मग तुम्ही एकेकाने बोला. तर लग्न मकर आहे. आणि मला खूप आनंद होतोय, म्हणजे मला तर म्हणजे माझ्या लेखी ह्या मला आदरणीयच आहेत, लहानपणापासून बघितलंय. तुम्हाला माहित असेल, नाव लक्षात कदाचित आलं असेल, मे बी नसेल, पण ह्या जातिकेच्या म्हणजे म्हणजे जे हे आहेत ना, पुष्कर नवमांश, तर लग्न पुष्कर नवमांशात आहे. त्याच्यानंतर चंद्र पुष्कर नवमांशात आहे, मंगळ पुष्कर नवमांशात आहे, बुध पुष्कर नवमांशात आहे, त्याच्यानंतर शनी पुष्कर नवमांशात आहे, राहू पण पुष्कर नवमांशात आहे, केतू पण, आणि राहिला नेपच्यून पण. म्हणजे एवढे ग्रह पुष्कर नवमांशात आहे. तर मग तुम्ही विचार करा. आणि आता मी सांगते, लग्न श्रवण. हा परत श्रवण म्हणजे कसं, हे चंद्राचं नक्षत्र कलेचं आलं. आणि वृषभ म्हणजे नवमांशाला, म्हणजे कलेचाच आला की नाही, वृषभ म्हणजे ह्याचा आपला शुक्राचा. आणि मग त्यामुळे ते संवाद कौशल्य वगैरे ते तर छान आलंच आहे. आत्माकारक नाही, सॉरी, अमात्यकारक सूर्य आहे, तर तो पण मकरेत आहे, तो पण श्रवण नक्षत्रात. आणि तो कर्क म्हणजे नवमांशात धनांश मध्ये आला. म्हणजे त्यामुळं ते कर्क नवमांशाचा इथे अर्थ आपण कसं, एक भावनिक खोली, किंवा म्हणजे त्यांना जे कॅरेक्टर म्हणजे जे रोल मिळतं ना, त्याच्यात असं अगदी आत शिरून जसंच्या तसं म्हणजे ते निभावणं, तर त्याच्यासाठी पण चांगलं आहे. त्यानंतर हा सोम म्हणजे चंद्र जो आहे तो कुंभेत आहे. हा कुंभेतला चंद्र मी लोकप्रियता दिलं सांगितलंच आहे, पुष्कर नवमांशात ते पण सांगितलं. शततारका नक्षत्रात, तर मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं ना की ह्या नृत्यांगना पण होत्या, मग इकडे वळल्या. तर मग शततारका नक्षत्र पण नृत्यासाठी चांगलं आहे. आणि मीन नवमांशात आहे तो चंद्र. त्याच्यानंतर हा मंगळ जो आहे ना, तर हा मंगळ उत्तरा भाद्रपदा म्हणजे आपल्या ह्याच्या शनीच्या नक्षत्रात आहे. आणि कन्या म्हणजे बुधाच्या सूक्ष्म हे नवमांशात आहे. तर इथे पण त्यांना म्हणजे एक तीक्ष्ण बुद्धी नृत्यासाठी, तर ते चांगलं आहे. मग बुध हा आत्माकारक आहे, तो धनु राशीत आहे. आणि उत्तराषाढा म्हणजे आपल्या रवीच्या नक्षत्रात. आणि धनु म्हणजे उत्पन्न अंश मध्ये आला, म्हणजे धनु नवमांशात. तर हा पण चांगला आहे, म्हणजे त्यांना एक संवाद कौशल्य असं उत्तम लाभलं. त्यामुळं गुरु जो आहे, तर तो पण श्रवण नक्षत्रात आहे. म्हणजे हे नक्षत्र पण बघा तुम्ही, पुष्कर नवमांश तर मिळालेच मिळाले, पण बहुतांशी नक्षत्र सगळे कलेचे आहेत. तर गुरु पण श्रवण नक्षत्रात आहे. आणि मिथुन म्हणजे विचक्षण अंश मध्ये, म्हणजे इथे पण एक उत्तम संभाषण किंवा संवाद, असं संवाद फेक जी असते ती पण चांगली आहे. शुक्र जो आहे तो पण श्रवण नक्षत्रात, हे पण कलेसाठी नृत्यासाठी चांगलं. आणि कर्कच म्हणजे नवमांशात आलं धनांशामध्ये, म्हणजे त्यांना असं उत्तम काय म्हणतो आपण प्रसिद्धी पण भरपूर मिळाली. आणि ह्या कुठून मिळाली, तर कलेच्या माध्यमातून मिळाली. शनी जो आहे, तर तो उत्तरा भाद्रपदा म्हणजे स्वतःच्याच नक्षत्रात आहे. आणि कन्या नवमांशात आहे. म्हणजे हा शनी कसं यांना थोडं म्हणजे व्यवहारी पण बनवतो, नो डाऊट. म्हणजे काही ठीक आहे, म्हणजे कन्या नवमांशात आहे म्हणून. आणि ह्यांनी म्हणजे प्रसिद्धी पण भरपूर दिली. राहू जो आहे तो अनुराधा, परत कलेचंच नक्षत्र आलं. आणि कन्या म्हणजे नवमांशात आलं. तर हे पण ग्लॅमरसाठी आणि एक व्यवहारासाठी पण चांगलं आहे. केतू जो आहे, तर तो पण पुष्कर नवमांशात कृत्तिका म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात. आणि परत मीन म्हणजे उत्पन्न अंश, मीन नवमांशात आला. तर हा केतू त्यांना एक असं नंतरच्या काळात म्हणजे आध्यात्मिकतेकडे पण त्या केतूनी वळवलं आहे. तर आता तुम्ही एकेकाने बोला, आपला माईक उघडून, मग नंतर माईक बंद करा.
आणि इथे सर्वतोभद्र प्रमाणे सांगते, रवी, शुक्र, गुरु आणि लग्न हे सगळे राज नावाच्या बिंदूवर आले. चंद्रात नक्षत्र बिंदू मध्ये राज नावाचा बिंदू आहे ना, तो चांगला आहे. आणि हा बुध आहे ना, तो मानस बिंदूवर आलाय. मानसवर काय आले मॅडम? बुध 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 बुध. हा. आणि आपल्या ताजिक प्रमाणे बघितलं तर हे सगळे चांगलेच आलेत ना, म्हणजे ग्रह मेन जे हवेत ते म्हणजे. यांचे सगळे ग्रह वरच्या बाजूला आले. होय. त्यामुळे तो छत्रयोग वगैरे काय म्हणतात तसा तो सगळा योग झालाय. त्यामुळे पत्रिकेला एक वेगळा दर्जा प्राप्त होतो. हा, म्हणजे प्रथम दर्शनी बघतानाच आपल्याला पत्रिकेचा दर्जा उंचावलेला आहे असं लक्षात येते. परत इथे शुक्रच बघा ना, पंचमेश आहे, दशमेश आहे, शिवाय या लग्नाला तो योगकारक पण आहे, तो लग्नी येऊन बस, म्हणजे सूर्याबरोबर पण आहे, गुरु पण आहे बरोबर. तर आणि लग्नेश आणि हे धनेश हे दोघे पण पराक्रमात, म्हणजे लग्नेश आणि धनेश हे पराक्रमात बसलेले असल्यामुळे शनी त्या ह्याला एक वेगळंच वेटेज प्राप्त झाले ना. दीर्घकालीन मिळणार यश आणि चिकाटीने करायची कामं. होय. ते तुम्ही नृत्यकला जे म्हणालात ना मॅडम, हो. मग ती रास पराक्रमात कुठली, तर मीन रास आहे. होय. आणि मीन रासामध्ये आपण लग्नेश आहे आणि हे पण आहे, पराक्रमेश पण आहे. हे पराक्रमेश नाही, लावेश आहे तिथे मंगळ. आणि चतुर्थेश जरी तिकडे असला तरी त्यामुळे मीन रास मुळात पावलावर येते. येस, बरोबर. त्यामुळे तिथे मंगळ आणि शनी हे दोघांनी ग्रहांनी तिथे नृत्यकला ही आपल्याला दिसते. पंचमात वृषभ रास तर आहेच, आणि पंचमेश लग्नात आहे, सूर्य आहे, गुरु आहे. हे तिथे तर पत्रिका चांगलीच झालेली आहे. म्हणजे इथे जरी अगदी आपण ताजिक मध्ये मंगळ शनी मध्ये जरी धरले तरी पण आपल्या पद्धतीने नृत्यासाठी ते जर आपण पराक्रम स्थान धरलं तर तिथे ते हे होत आहे, जुळत आहे. ऊर्जा आणि ते अविरत कष्ट करण्याची कष्ट तर आहे. हो. कष्ट तर आहेच ना, करावेच लागतात, त्याच्यात काही प्रश्न नाही. लग्नच म्हणजे कष्टाचंच आहे ना. कष्टाचंच आहे. बोला अजून काय सुचत असेल तर सांगा. शनी आणि मंगळचा परिवर्तन योग आहे. सॉरी, शनी आणि गुरुचा परिवर्तन योग आहे. आणि वृषभ रास पण तेवढीच, डोळे छान आहेत त्यांचे, त्यांच्या डोळ्यांमध्ये कला पण आहे, अट्रॅक्टिव्ह आहेत, छानपैकी ते हे करत असतील, एक्सप्रेस करत असतील. शतक पण. आणि ते भरतनाट्यम करताना कसं, म्हणजे पावलं तर आहे, हात पण आपण असं एक काय म्हणायचं, मुद्रेसारखेच हात करतात. आणि ते डोळ्यांची पण बघा असे हावभाव, ते पण खूप म्हणजे महत्वाचे आहेत ना ते भरतनाट्यम करताना. वृषभ राशीमध्ये पण कृतिका पडले आहे नक्षत्र, परत राहू पण अनुराधा नक्षत्रात आहे, त्याच्यामुळे पण राहूची पण दृष्टी अनुराधा नक्षत्रातना वृषभ राशीवरती पडले आहे, त्याच्यामुळे पण डोळ्यांवरती छानपैकी छान आहे आलाशे. आणि डोळ्यांचं आणि पावलांचं छानपैकी मॅचिंग होतं. होते बरोबर. छान सांगितलं. कोण बोलले आता? पत्रिका छानच आहे मॅडम, पण चंद्र आणि नेपच्यूनचा जो आहे ना प्रतियोग किंवा समोरासमोर त्यांची एकमेकांवर दृष्टी,
त्याच्यातून त्यांचं ते इमोशनल हो गोष्टी आहेत कलेच्या दृष्टीने म्हणा आणि एक्सप्रेशन कथक किंवा हे भरतनाट्यमध्ये एक्सप्रेशन तुमच्या हातांच्या आणि डोळ्यांच्या पूर्ण मुद्रा बरोबर चेहऱ्याची आणि डोळ्यांची आहे दिसतात. तर Yes. ते त्या इमोशनचा उतरू शकलं तर जास्त म्हणजे चंद्र नेपच्यून पण समोरासमोर आहे. लग्नी शुक्र आहेच, प्रश्नच नाही. आणि पंचमेश शुक्र शिवाय म्हणजे कलेचा आणि दशमेश पंचमेश शुक्र लग्नी आहे. तो एक्सप्रेस करण्यासाठी त्यांना आणि त्या एक्सप्रेशनसाठी त्या चंद्राचा आणि नेपच्यूनच्या ह्याचा पण फार उपयोग झालेला आहे. Yes. आणि शुक्राबरोबर सूर्य असल्यामुळे सूर्य म्हणजे आपल्याला नेहमीच सांगतात सर की रायझिंग स्टार म्हणजे उगवणारे हे असतात ना, सूर्य पूर्वेला आहे. होय तर त्यामुळे पण त्यांना एक आणि गुरु लग्नी असल्यामुळे तो त्या क्षेत्रात त्यांना ती जास्त जी मोठी प्रतिष्ठा लाभली, प्रसिद्धी मान सन्मान प्रसिद्धी. हो, मकर लग्न असल्यामुळे समजा तो संघर्ष तर सगळ्यांनाच असतो, तो काय कोणाला नाही असं नाही, कमी जास्त प्रमाणात. पण त्यांच्या लग्नी छान ग्रह आहेत. मगाच्या पत्रिकेत पण जसं गुरु आणि हे होते सूर्य लग्नी केंद्रातच, आता इथे पण केंद्रात चांगले आहेत शुक्र, गुरु आणि सूर्य. त्या शनीनीच त्यांना ब्रेकअप पण दिलाय. म्हणजे अगोदर त्या भरतनाट्यमच करायच्या वयाच्या हो 18व्या वर्षी, म्हणजे ज्यावेळेस तिथं उदय बिंदू रायझिंग होता तर हो शनीचीच दशा होती, म्हणजे 1956 मध्ये. मग त्यांना जे तिथून ब्रेकअप मिळाला तर मग छानच. छान. आणि नवमांश पण वृषभ नवमांश, तोही कलेचा शुक्राचा मिळाला. आणि लग्नच पुष्कर नवमांशात आहे. आणि बाकी एवढे ग्रह चंद्र मंगळ शनी बुध राहू केतू नेपच्यून, मी ऍक्च्युली ते काढून ठेवलं पण तो मुद्दा तुम्ही आधीच सांगितला. नाही, मला खूप मजा वाटली ते छान बघतानाच. मस्त. म्हणजे एवढे सगळे अशी ग्रह, पहिलीच पत्रिका मला वाटतं आहे की हो. त्याच्यात एवढे सगळे पुष्कर आणि नवमांश आले लाईव्ह ना मॅडम. पत्रिका आहे हा मॅडम, असं नाही की आपण हे केलंय म्हणजे. तर इतकं म्हणजे हो नक्षत्र पण मिळाले, सूक्ष्मांश हो पण हो मिळाले हो. आणि पुष्कर नवमांश शिवाय म्हणजे आपण कसं पुष्कर एक दोन नवमांशात तरी हो. ग्रह तर आपण ती पत्रिका किती अपलिफ्ट होते की नाही किती पुष्कर वाटते. नवमांश. हो हो इथं हो. तर इथे जवळजवळ भरपूर सगळे ग्रह. सगळेच आहे. फक्त एक गुरु सोडला तर बाकी मला वाटतं ऑलमोस्ट सगळे ग्रह आले ते. आणि ते सूर्यगुरु सोडले. नक्षत्र पण सगळे कलेचे मिळाले. छान. छान. हो हो छान आहे. त्यामुळे पत्रिका एकदम सुंदर आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू. मॅडम, मंगळ शनी मीन राशीमध्ये आहे, म्हणजे पावलांवरती ते पडते, त्याच्यामुळे त्यांना नृत्य करताना जो स्टॅमिना जो पाहिजे तो मंगळ बरोबर आहे. हो, आहे ना. शनीची परत 10वी सांगितलं ना, दृष्टी. आपल्या रसिका मॅडमनी पण सांगितलं ना, हो हो. विनेत मग मंगळ शनी आहेत तर. पण बोला. स्टॅमिना जो लागतो नृत्य करायला, जबरदस्त स्टॅमिना लागतो, हो थकायला हो. होतो, आणि पण ते प्रॅक्टिस पण किती करायला लागते. मग मी सुरुवातीला मी पण सांगितलं ना, हो हा हो हो. म्हणजे लग्नेश पराक्रमात गेलाय आणि तो मंगळाबरोबर. तर इतर वेळेस कसं आपण मंगळ शनी म्हणजे आपण खूपच असं काय असं ती युती म्हणजे एकदम काय म्हणायचं बायकॉटच करून टाकतो ना. पण हो. इथे आपण त्याचा असा सारांश घ्यायचा की त्या भरतनाट्यम किंवा कथक मध्ये होत्या, तर त्याच्यासाठी लागणारी ऊर्जा त्यांना कोणी दिली तर त्या मंगळाने दिली. आणि शनी. त्यांनी काय दिलं की खूप जे तासन रिहर्सल जी करायला हा. लागते, म्हणजे पाठी. त्याच्यासाठी जे डिव्होशन डेडिकेशन चिकाटी काय आपण जे म्हणतो, तर मग ह्या दोघांच्या मिलाप म्हणजे चांगला ठरला ना मंगळ आणि शनीचा इथे. परत शनीची 10वी दृष्टी पण व्यवस्थाना बुधावरती आहे. मग त्याच्यामुळे एकच डान्स न करता इतर पण डान्स ते शिकले असतील. असतील पण मला म्हणजे ते भरतनाट्यम जास्त करत होते आणि कथक एवढंच म्हणजे माहिती. चंद्राच्या वेळामध्ये पण सूर्य गुरु शुक्र आहे. येस येस येस. तो पण एक पॉइंट त्यांच्या नृत्यासाठी फार चांगला होऊ शकतो. येस. म्हणजे हे होत आहे, त्यांना लागू पडतो आहे. होय हो ना. होय. त्यामुळे ते अभिनेत्री पण नृत्यांगना पण छानपैकी झालेत. शुक्र लग्नी असल्यामुळे प्रश्नच येत नाही, दिसायला आणि स्मार्टच पंचमेश आणि असतात. आपण कसं पंचम स्थानावरनं जास्त करून कला हे प्रतिभा असं सगळं बघतो ना, हो तृतीयावरनं हो पण बघतो. पण हा पंचमेश आणि दशमेश जसा अगोदरच्या तोच हो. मुळात म्हणजे लग्नात येऊन बसला आणि तिथे सूर्य आणि गुरु पण आहे ना, म्हणजे त्यांना याच क्षेत्रातून जे काय मिळणार आहे ते याच क्षेत्रातनं. हो. राहू बसलाय ना राहू लाभस्थानामध्ये. पण आहे, तो पण म्हणजे याचा चित्रपटाचा ह्याचा कारक आहेच, ग्लॅमरचा लोकप्रियतेचा.
थँक्यू मॅडम. थँक्यू. बोला रसिका मॅडम, अजून काय बोलायचंय तुम्हाला? अजून कोण कोण आहेत? आज तृप्ती मॅडम नाही आहेत का? नाही येत वाटतं, दिसल्या नाही. नाही येत आज नाही येत. तर बघा, ह्याच्यावर जर झालं असेल तर मग आपलं मी हे लावते काय, नवमांश कुंडली लावूया आपण. काढलेली नवमांश कुंडली लावा मॅडम. हो, लावते हा. हे बघा इथे पण लग्न बघा वृषभात, इथे पण हा म्हणून लग्न आपल्याला इथलं वृषभात आहे. लग्न आलं. हा. आणि मागच्याच कुंडली सारखं बघा, हो. पंचमात राहू मंगळ शनी येस. आहे ना. हो. हो. धनात हर्षल पण आहे तिथे ना. हा, हर्षल आपण हे करत नाही, पण आहे तिथे. पण बरोबर. हो होय, होय, होय आहे. काही काही ह्याच्यात ना ह्या असं म्हणजे काय म्हणायचं, कलावंतांसाठी हर्षल आणि हो नेपच्यून हो पण आहे. त्यांनी हो हो कले म्हणजे साठी धरलेत बरं का मॅडम. हो. कारण आपण काय त्यांना आहे, विचार आता नाही करत ना, त्यामुळं मग मी नाही. नृत्यामध्ये त्यांचे स्वतःच सगळं इम्प्रूव्ह करूनच त्यांना ते सादर करावं लागतं ना. बरोबर. हो, त्यामुळे स्वतःचा अभ्यास स्वतःच हे केलं तर प्रत्येक कला ही त्यांचे स्वतःच एक काहीतरी हे असतंच ना. त्यामुळे तिथे तो हर्षल उपयोगाचाच आहे. आणि राहू तिथे मिळाला तो चांगला, की सिनेसृष्टीत काम करायला मिळालं म्हणून तो राहूही चांगला झाला. मुळात वृषभ लग्नच नवमांशात आलेलं आहे. आणि सूर्य शुक्र परत पराक्रमात परत हो पराक्रमात भाविक आहे. राशी, म्हणजे हो आणि आपण जिथून हो असं काय लोकप्रियता आपण बघतो ना, म्हणजे हो जनतेचं हे. हो जनताचं हे आहे. आणि परत नेपच्यून इकडे पण इथे दाखवलं नाही, तर हा नेपच्यून पण इथे अष्टम स्थानात आहे बरं का, बुधा. बुधाबरोबर आहे तो. आणि बुध वर्गोत्तम आहे. होय. हो. गुरु पण बुधाच्या नवमांशात आहे. हो. नवमांश कुंडली पण चांगली. एकीकडं हे झालं की ते आपल्याला इतर ठिकाणी हो लगेच होतच. बघा रसिका मॅडम, ह्याच्यावरच तुम्हाला अजून काही सांगायचं तर सांगा, नाहीतर मग आपण राहू तशी. आपण दशांश कुंडली. नाही, तुम्हाला अजून ह्यांना काही सांगायचं तर सांगू शकता ना ह्याच्यावरनं. आता सांगितलं. मॅडम अष्टक वर्गामध्ये किती मिळाले? अष्टक वर्गात सांगते हा, 1 मिनिट. नाही सांगितलं का मी सुरुवातीला? मी सांगू का? हा, सांगा, किंवा मी लिहिलेत नाही तर सांगा तुम्ही मॅडम, काय हरकत नाही. हा, नमस्ते मॅडम. हा. अष्टक वर्गाप्रमाणे पाहिलं तर लाभस्थानामध्ये 41 मार्क्स आहेत येस. आणि त्यांच्या दशम स्थानाला पण 35 मार्क्स आहेत. होय. म्हणजे लाभ तर आहेच, आणि दशम स्थान म्हणजे कर्माचे जे स्थान आहे तर तिथे देखील 35 आहे, आणि तिथे शुक्राची राशी आहे. आता इथे आपण तर बरेचसे पॉईंट आपण ते सांगितले होते की पंचमात आणि दशम स्थानात ही शुक्राची राशी आहे. आता त्यावर बोलत नाही, पण त्याच्यामध्ये मी एक सांगते की इथे मकर लग्न आहे, श्रवण नक्षत्रात जास्तीत जास्त ग्रह आले. निश्चितच त्यांना संघर्ष पण खूपच झालेला आहे, आणि शिवाय मकर लग्न पण आहे. पण ते संघर्षातून पुढे प्रगती, कारण या साईडला बघा सगळे ग्रह दिसतात आहे, म्हणजे ही नंतर तर त्यांची प्रगती झाली. हेच आपल्याला पहिल्या कुंडलीत मात्र वेगळं होतं की लहानपणीच त्यांना अवॉर्ड भेटला, कारण कर्केचा गुरु सप्तमातच होता तिथे. त्यामुळे डेफिनेटली खूप लवकर त्यांना तो उत्कर्ष भेटला. आता यांच्या ह्याच्या बाबतीत तो संघर्षमय पण बऱ्याचशा गोष्टी दिसतात आहे, त्यामुळे ते आहेत. आता इथे त्यांचं नृत्यचं आणि त्यात त्यांचे डोळे खूप एक्सप्रेसिव्ह होते. आता कालच सरांनी सांगितलं होतं की कृत्तिका नक्षत्र, तर कृत्तिका नक्षत्राला बऱ्याचदा आपण नावं ठेवतो, पण कृत्तिका नक्षत्र सुद्धा खूप एक्सप्रेसिव्ह असतं. आणि त्यांचे डोळे जर आपण पाहिले, मला म्हणजे इतरांना पण लक्षात आलं असेल की कोणाची कुंडली आहे ही, तो डोळे बघा. वैदारेमान त्यांची कुंडली आहे ही. तर म्हणजे त्यांचे डोळे. मी पहिल्यांदाच आलाय ते म्हणजे हे करायला नाही आलं मॅडम. बरं, ओके, सॉरी. पण म्हणजे डोळे अतिशय म्हणजे सुंदर तर असतातच, कारण तिथे चंद्र तर हे करतोच आहे. पण त्याच्या आधी एक महत्वाचा पॉईंट मी असं सांगेल की फार कमी आपल्या लोकांना हे माहिती असतं की मकर लग्न हे दिसायला अतिशय म्हणजे त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी अशी खूप स्ट्रॉंग अशी हे असते, आणि ती अट्रॅक्टिव्ह असते. म्हणजे प्रत्येकाकडे हे वेगळं असू शकतं, त्यात काही अपवाद असू शकतात, पण बऱ्याचदा कले क्षेत्राच्या ह्याच्यामध्ये सुद्धा हे पाहायला भेटतं. आपण
पहिली जी पत्रिका बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा मकर लग्न आहे बघा. तर हो. त्यांच्यामध्ये पण ते एक जे म्हणतो ना आपण इन्स्टंट द्या कॅचिंग म्हणतो ना, हो. कॅची असे असतात. तर तो पार्ट दिसतो. शिवाय खूप हार्डवर्क पण असतं. सो हे तर त्यांच्या या क्षेत्रामध्ये पण बरंच हार्डवर्क करायला लागतं. आपल्याला फक्त छान छान गोष्टी दिसतात, पण बिहाइंड द पिक्चर बरंच हार्डवर्क आहे. आहेत. आता इथे रवी बरोबर शुक्र पण आहे. सो हम्म. ह्या शुक्राला आणि गुरु तर स्वतः म्हणजे तेजोवले त्याच्याकडे आहेच, आणि रवीमुळे या शुक्राला पण छान आणखीन तेज प्राप्त झाले. शिवाय तो पंचमेश आहे, शिवाय तो दशमेश आहे. आणि दुसरी महत्वाची की पंचमेश शुक्र लग्नात तर आहे, त्याचबरोबर तो दशमेश पण आहे, आणि मकर लग्नाला हा राजयोग कारक आहे. सो राजयोग कारक शुक्र तिथे म्हणजे आणखीन पॉझिटिव्हली तो बोलतो. गुरु सारखा ग्रह जेव्हा विचक्षण अंश मध्ये येतो तेव्हा तो आणखीन छान पद्धतीने इथे नृत्याच्या बाबतीत बोलतोय. कारण तृतीय स्थान ह्याचं आपण जसं आपण निसर्ग कुंडलीप्रमाणे मिथुन राशी हे बोलतो की बघा, मिथुन राशीच्या लोकांना बऱ्याचदा हातातले एक्सप्रेशन किंवा काय ह्या गोष्टी असतातच, म्हणजे जर आपण ऑब्झर्व केलं तर लक्षात येतं. तर त्याप्रमाणे इथे मंगळ शनी हे तर आलेच आहे. लग्नेश शनी मंगळासोबत आहे. मंगळ म्हणजे ही एनर्जी आली आणि शनी हा चिकाटी देतोय. सो या पॉइंट ऑफ व्ह्यूने मंगळ शनीचा इथे, आणि जे मगाशी मॅडमनी पण सांगितलं तर हे बरोबरच आहे. मीन राशी ही पावलांवर पडते, तर पावलांच्या ह्याच्यात ती खूप ताकद लागते. त्याचबरोबर एक्सप्रेशनसाठी त्यासाठी देखील हे तृतीय स्थान खूप महत्वाचा रोल करतो. तर त्यामुळे पण एक महत्वाचा पॉइंट आहे. त्याचबरोबर इथे हा जो बुध आहे तो बुध इथे 12व्या स्थानात गेला, आणि 12व्या स्थानावरनं सुद्धा आपण पायाचा विचार करतो. हा पण एक पाठ असतो, कारण निसर्ग कुंडलीप्रमाणे तिथे मीन रास येते, हा एक त्याचा ओरिजिनल रोल असतो. आणि चंद्र कुंडलीप्रमाणे पण जर बघितलं तर तिथंच मीन राशी येते, आणि तो मंगळ शनी तिथे आलाय. त्यामुळे या जातकाच्या त्या टुवर्स आणखीन जास्त आपल्याला ही पत्रिका बोलते. बुधाचा नेपच्यूनशी झालेला नवपंचम योग हा त्यांना आणखीनच इथे पॉझिटिव्हली तिथे बेनिफिशियल ठरतोय. आता इथे वृषभेतला जो केतू आहे तर हा केतू सुद्धा उत्कृष्ट अंशमध्ये आहे. कारण हा जो केतू आहे तो मीन नवंशी गेलाय चंद्राबरोबर, त्यामुळे डोळे बघा कसे त्यांचे छान बोलतात त्याच्यामध्ये. आता या जातकाने बऱ्याचदा त्यांना वयस्कर असे रोल पण भेटले, तर हो. ते मकर लग्नामुळे वयस्कर रोल, खूप कमी एज मध्ये ते वयस्कर रोल पण करावे लागतात. ते हे बऱ्याचदा पाहायला भेटतं. सर आपल्याला संजीव कुमारचं एक्झाम्पल बऱ्याचदा देताना पाहतात बघा. संजीव कुमारनी तरुण वयात पण ते, कारण मकर लग्न तिथं बोलतं. किंवा आत्ताच्या आपल्या ह्याच्यामध्ये आलिया भट्टचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा आहे, तिचं सुद्धा वृश्चिक मकर असंच कॉम्बिनेशन आहे. तर इथे देखील हा आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला भेटतात. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यू पत्रिका छान बोलते आणि मस्त छानच आहे. आणि मॅम तुम्ही पण खूप छान सांगितलं. आणि मी आधीच्या पत्रिकेबद्दल थोडंसं बोलू इच्छिते की आधीची पत्रिका जी होती तर लावू का मॅडम? लावा ना, एक मिनिट. लावा ना मॅडम. T1 हवी आहे ना तुम्हाला? तर ही घ्या बघा, हीच आहे ना? हो, हीच आहे. हा आहे. हो हीच हीच आहे. आहे. हो. आता इथे तर बघा, लग्न जे होतं ते मंगलांश मध्येच होतं, म्हणजे हो. ते सोने पे सुहागा ते झालं. शिवाय लग्नेश मंगळ हा विचक्षणांश मध्ये. जेव्हा असं काहीतरी वेगळं येतं ना तेव्हा पत्रिका सोडवताना खूप मजा येते, कारण एक वेगळं आणखीन छान. आपण किती पत्रिका सोडवल्या तरी प्रत्येक पत्रिका ही युनिक असते. तर हे अशा ह्याच्यावरनं आपल्याला पाहायला भेटतं. तर लग्नेश मंगळ हा विचक्षणांश मध्ये आहे. ह्या जातकाचं जे तुम्ही सांगितलं की कलाकार आहे, संगीतकार आहे, नृत्य कलाकार आहे, प्रचंड पुरस्कार भेटले, निर्मिती पण केली आहे. मग हा मंगळ काम करतोच आहे ना हो इथे. एकतर मंगळ ऍक्टिव्ह असतो, त्यात परत हे मकर लग्न, आणि त्यात अजून विचक्षण अंश, म्हणजे मंगळाची बुद्धी कशी कुठे काम करेल. जर अशी काम नसती केली तर काहीतरी वेगळं झालं असतं. त्याची ती पॉझिटिव्हली खूप मॅडम, आपण हा असं म्हणू शकतो ह्या मंगळाने, ह्या विचक्षणाने अष्टपैलू आपण एक म्हणजे हे हो, असतं तसं म्हणजे म्हणजे हिऱ्याला पैलू कसे असतात हो, त्या हो. पद्धतीने या मंगळाने त्यांच्या पत्रिकेत तिथे काम केलेलं आहे. खूप कमी एज मध्ये त्यांना खूप छान, म्हणजे खूप छान प्रगती भेटले. कारण बघा, कर्केचा गुरु तिथे बसलेला आहे, आणि हा पण एक खूप छान योग आलेला आहे या ह्याच्यामध्ये. की जसं तुम्ही सगळे जे योग जे सांगितले तर त्या तर आहेच, ते होतच आहे इथं. रुचक योग, हंस योग, आणि प्लस मालव्य योगाच्या ह्याच्यामध्ये पण दशमत, आणि हे सगळे केंद्रात आलेले, त्यामुळे लग्नाकडून हे योग आहेत. तर लग्नाकडून हे झालेलं आहे. कधी कधी इथे ऑब्जेक्शन घेतलं जातं, त्यामुळे हा उल्लेख केला मी. आणि केंद्रातल्या 4 जे आपले महत्वाचे स्तंभ आहेत, तर त्या महत्वाच्या स्तंभामध्ये बघा ना, लग्नात रुचक योग, त्याच्यानंतर सप्तम स्थानामध्ये हंस योग जो गुरुमुळे झालेला आहे, आणि दशम स्थानामध्ये शुक्रामुळे झालेला मालव्य योग पण झालेला आहे. सॉरी, शुक्र नाही, शशयोग आहे. सॉरी, शशयोग आहे. सो 3
तीन स्थानामध्ये इतके छान योग आहे तर खूपच छान आहे. आणि जी कलाकारांसाठी महत्वाची असलेल्या ज्या राशी आहेत तर त्यापैकी वृषभ आणि तूळ आहे. तर तूळ राशी इथे लोडेड झालेली आहे आणि ती दशम स्थानात आहे. म्हणजे दशम स्थान पण किती लोडेड झालेलं पहा. आणि त्यात अजून भर पडली ती नेपच्यूनची, कारण नेपच्यून हा कलाकारासाठी खूप छान काम करतो. कारण जे कलाकाराच्या ह्याच्यासाठी जे एक्सप्रेशन असतं, जी आतून जी बऱ्याचशा कलाकारांना खूप सुंदर अंतर्स्फूर्ती असते, तर ती देखील इथे ना हे जे जातक आहेत ज्यांच्या एवढ्या सगळ्या ज्या कला आहेत तर तिथे त्यांना ती मदत करते. त्या पॉइंट ऑफ पण हे खूप छान बोलतंय. शिवाय इथं बुध पण आपण कन्सिडर करतो. तर हा बुध हा इथल्या धनेश धनेश म्हणजे इथे आता जो आहे की त्यांचे जे एक्सप्रेशन जे आहे. त्याच्यानंतर तृतीय स्थान हे डान्स वगैरे पण हे करत होते. परत म्हणजे त्यांनी लिहिलेलं पण आहे काही म्हणजे निर्मिती पण केलेली आहे. त्याच्यानंतर इथं जो मीनेचा जो चंद्र आहे तर तो पण इथे पावलांवर बोलतो, तो पण ऍक्ट होतोय. त्याच्यानंतर व्यय स्थानातला राहू सुद्धा इथे त्यांना मदत करतोय. यांनी तर खूप वेगवेगळे रोल केलेले. यांनी तर म्हणजे आपण विचार नाही करू शकत की असंही सुद्धा काही होऊ शकतं. म्हणजे आपण बुटके आहोत हे दाखवण्यासाठी आपल्या नीजवर हे करून अशा पद्धतीने या जातकांनी काम केलेले हे म्हणजे हॅट्सऑफच आहेत. आणि हे त्यांना सुचू शकतं की राहू या पद्धतीने किंवा मंगळ ज्यावेळेस विचक्षण अंशमध्ये जातो तर तेव्हा हे काम घडू शकतं. आणि त्या पद्धतीने या जातकाच्या पत्रिकेत ते आपल्याला दिसतं सुद्धा आहे. म्हणजे इतके छान पद्धतीने त्यांचं काम आहे. शिवाय इथे मकर लग्नाला पण इथे जो दशमेश पंचमेश शुक्र आहे तो राजयोगकारक आहे आणि तो शुक्र नृपांशमध्ये आहे. म्हणजे शुक्रासारखं ग्रह जेव्हा या राजाच्या म्हणजे नृपांश या ह्याच्यामध्ये जाईल तर त्यावेळेस तो काय काम करू शकतो. तर अशा पद्धतीने तो मल्टी टॅलेंटेड या सगळ्या गोष्टी इथे दाखवतोय. आणि खूप छान पद्धतीने ही पण पत्रिका आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. छान सांगितलं तुम्ही दोन्ही. मला तुम्ही आहात माहितच नव्हतं. तर मग मगाशीच तुम्ही बोलायचं ना, कारण हल्ली आता तुम्ही म्हणजे वेळ नसतो म्हणा किंवा आपलं टाइम बदललं होतं. नाही तर 5 वाजता जमतच नाही मला, म्हणजे 5च्या क्लासला नाही शक्य तसं नाही होत. होतच ना. मग त्यामुळं म्हणजे तुम्ही आल्या आहात हे मला माहितच नव्हतं. छान, पण छान सांगितलं. थँक्यू मॅम. चला आता अजून कोणाला काय ह्या दुसऱ्या पत्रिकाची हे दशमांश पण बघून घ्या. इथे कुंभ लग्न आलंय, सूर्य शुक्र केतू, नेपच्यून आला परत वृषभेचा, हर्षल राहू. दशमांशात सुद्धा मीनेचा शुक्र आहे हो बघा. हो ना. लग्नी गुरु मंगळ. म्हणजे तिन्ही पत्रिका ते ना की मग बाकीच्या ह्याच्यात पण जवळजवळ चांगले योग दिसतातच मॅडम. हो हो. चला मग कोणाला काही बंद हे म्हणजे नसेल बोलायचं तर मी करू बंद मग. रसिका मॅडम तुम्हाला काय बोलायचंय का? चला. सर आहेत का बघा. हॅलो सर. तर आहेत मॅडम, पण आहेत. आहे. बघूया, नाहीतर आपल्याला नाही ना बंद करता येणार. परत नाही येणार. कोण अजून काय तांबे मॅडम पण होत्या. तांबे मॅडम तुम्ही का नाही बोलला काही? तुमचा पण अभ्यास चांगला आहे, सगळ्यांचाच चांगला आहे तसं, पण सगळे बोलतच नाही. आज मी ऐकत होते. मॅडम मॅडम पण तुम्ही इतकं सगळ्यांनी सगळ्यांनी छान छान सांगितलं, सांगितलं. बोलायला काही राहतच नाही. ऍडिशनल पॉइंट असा काही नव्हता त्यामुळे मी नाही बोलते. होय. पण छान सांगितलं सगळ्यांनी. होय. हा, खूपच छान झाला क्लास. मी पण सगळे नाही अटेंड करत, पण अच्छा. जमेल तेव्हा शनिवारी पण नाही येते. काय हरकत नाही ना. आता कसं असतं, एक तर सुट्टीचा पण दिवस आहे ना आणि मध्ये आपल्याला आता स्लॉटच नाही आहे ना, तर त्यामुळे मग हाच घ्यायला लागतो. तरी आमचा तिकडे क्लास असतो म्हणून 5ला केलं होतं, पण आता तिकडचं जरा टायमिंग बदललंय तर मग हो. 7:30ला केलं. मग 5चा तर क्लास शक्यच नव्हतं. फारच हे होतं. नाही मला सुद्धा खूप घाईघाई व्हायची, पण आता म्हणजे स्लॉट नसल्यामुळे मग केला होता तो 5चा. पण छानच झाला म्हणजे आज तर अगदी सुंदर. आणि कुठलाही पॉइंट असा राहत नाही की म्हणजे
सगळे मिळून नाही, सगळे तरी छान. पण कसं आपल्याला हे क्लासेस आपण का ठेवतोय की सगळ्यांना बोलता आलं पाहिजे. आपल्याला हो. सरांनी एवढं तळमळीने शिकवलं तर सगळ्यांना शिकवता पण आलं पाहिजे. म्हणून काही हरकत नाही ना, डबल जरी झालं तर. म्हणून मी दुसरी पत्रिका लावली. तर माझी अशी इच्छा होती, आता बरेच ह्या कलावंतांवर आपली 6वी 7वी पत्रिका असेल जवळजवळ, तर तुम्ही पण काही हरकत नाही ना, तुमचे मुद्दे सांगा. हो हो, नक्की प्रयत्न करीन आता पुढच्या वेळी. पण असं वाटतं काय रिपीट आपण करतोय हा असं. हा, नाही काही हरकत नाही ना, पण रिपीट तर रिपीट. आणि फार सुंदर आहे तो. मॅडम, हा, खूप छान सांगितलं तुम्ही आणि मस्त सांगता, त्यामुळे लगेच कळतं कसं काय. आणि थोडंफार आपण जर सर्वतोभद्र चक्रचं मॅप ठेवला ना आपल्या बाजूला, तर तर तुम्ही काय सांगता ते एकदम व्यवस्थित कळतं. आणि ताजिकचं तर सांगता ते व्यवस्थितच एकदम मस्त कळतं. त्यामुळं शिकायला पण भरपूर मिळतं आणि सगळेजण छानच सांगतात. सांगतात सगळ्यांचा अभ्यास चांगला आहे. हो, छान झालाय क्लास. त्या मॅडम, आणि रेकॉर्डिंग बंद करा रेकॉर्डिंग का नाही? रेकॉर्डिंग बंद करते, मी तेच म्हंटल, नाहीतर ते जाईल कुठल्या